मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण शिव महापुराणांची बरीच माहिती घेतली आहे विद्वेश्वर संहितामध्ये, आणि आता हे रुद्र संहितामधला सृष्टीखंड चालू आहे। तर आपण मागच्या जे व्हिडिओ गेले त्याच्यामध्ये खूप काही कशी शिवाची पूजा अर्चना करायची अशी खूप काही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। तर मित्रांनो, रोज घरात पार्थिव शिवलिंग बनवा। तर वाळूची शिवलिंग बनवा, वाळू छान चाळणीने गाळून घ्या आणि बारीक वाळू एका बाल्टीत भरून ठेवा आणि रोज घरात पार्थिव शिवलिंग बनवा आणि त्या पार्थिव शिवलिंगावर छान सफेद फुलं मस्त छान आजूबाजू सजवून द्या। पूर्ण शिवलिंग जे असेल तुमच्या जवळ, बेलपत्री असेल, फूल पान, नाहीतर 108 तांदूळ, थोडीशे मूग, 108 भिजवलेले 108 मूग पण आपण अर्पण केले तरी पण आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला मदत करते। शिवाची अर्चना भोळी भक्ती जशी केली तशी शिवाला अर्पण असते। शिव हे नाही पाहत की तुम्ही पहिले बेलपत्री वाहिली का पहिले तांदूळ वाहिलं का पहिले जल वाहिलं। शिव फक्त तुमचा भाव आणि श्रद्धा बघतो की तुम्ही कोणत्या भावनेने शिवाची पूजा अर्चना करत आहे। त्या अतिथी देवोला कसे काय तुम्ही प्रसन्न करण्यासाठी कुठल्या मंत्राचा जाप करत आहोत की या पहिले मंत्र जाप करत आहेत या बेलपत्र नंतर चढवत आहे, त्याला काही हे नाही आहे। फक्त पाहिजे शिवाला श्रद्धा आणि भाव। फक्त श्रद्धा आणि भाव जर राहिला तर आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। देव फक्त भक्तीचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे, त्याला काहीच नको। त्याला फक्त कपट चपट दिखावा हे काही आवडत नाही। म्हणून शिवाची तुम्ही जशी पूजा करणार तसं शिव स्वतः सर्व अर्पण करून घेतो। फक्त शिव शिव आपण हे एवढं बोलतोय तरी सर्व पापांचे पर्वतच्या पर्वत जळून भस्म होत आहेत, एवढं महाशिव पुराणमध्ये सांगितले आहे। तर या कलयुगामध्ये सर्वात महत्त्वाची शिवलिंग म्हणजे पार्थिव शिवलिंग शिवाने सांगितली, स्वतः शिवशंभूने सांगितली की ज्या घरात पार्थिव शिवलिंग बनते, पूजा अर्चना होतो, तुपाचा दिवा धूप अगरबत्ती दरवडतो, त्या घरात साक्षात माझं वास्तव्य राहतं। सूक्ष्म स्वरूपात मी प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा सो परमात्मा मी प्रत्येकाच्या हृदयात राहतो। जो कोणी माझी निस्ती पूजा अर्चना करतो तरी पण मी त्या भक्तांवर सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो। शिवाला सांगायची जरूरत नाही आहे, आपल्याला काय पाहिजे शिवाला सांगायची जरूरत नाही। शिव स्वतः सर्व आपल्या आत्मामध्ये राहता म्हणून ते जाणून घेतात की आपल्याला काय पाहिजे। आपण फक्त त्यांची भक्ती करा, सेवा करा, सेवा आणि भक्ती करत राहा आणि परिश्रम करत राहा। त्यांना काय द्यायचे ते आपल्याला सर्व काही देतील। तेवढे भोळे की वाटेल ते सर्व काही देऊन देतात भोळ्या भक्तांवर। म्हणून शिवाची पार्थिव शिवलिंग प्रत्येक घरोघरी बनवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा। एका छोट्या प्लेटमध्ये वाळूची शिवलिंग छान बनवा, त्यावर धूप दीप अगरबत्ती भस्म तुम्हाला जे चढवायचं असेल ते चढवा। शिवाला सर्व अर्पण असतो, पान वगैरे, धतुऱ्याचं फूल, गुलाबाचं फूल, झेंडूचं फूल, सफेद शेवंतीचं फूल, जास्वंदाचं फूल, पारिजातकचं फूल, सर्व शिवाला पंचफुलांनी अभिषेक करा। तुमच्याजवळ जेवढी तुम्ही पूजा पाठ करणार तेवढी तुमच्यावर शिव जास्त कृपा करणार। आता कमेंट्स आलेली होती एका जणाची की ताई आम्हाला शिवाला नैवेद्य कसे दाखवतात तुम्ही, त्याचा व्हिडिओ बनवा। तर शिवाला मी चांदीच्या वाटीमध्ये, माझ्याजवळ चांदीची वाटी, तुमच्याजवळ जी वाटी असेल ती वाटी तुम्ही घ्या। तर चांदीच्या वाटीमध्ये खीर जर तुम्ही रोज बनवत असणार तर अतिउत्तम, शिवजींना खीर खूप आवडते। नाहीतर आपलं गाईचं दूध घ्या, जे दूध असेल ते। फक्त भाव, मी सांगितलं तुम्हाला की भाव श्रद्धेचा आहे, तुम्ही कोणत्या भावनेने शिवाची पूजा करत आहे, कोणती भक्ती तुमच्यात आहे ते खरं महत्त्वाचं आहे। तर दूध वाटीत घ्या, त्या वाटीमध्ये दूध राहिलं त्यात साखर मिसळा, पंचामृत बनवा, नाही पंचामृत तर दूध आणि साखर पण राहिलं, रोज शिवाला दूध आणि साखरचा नैवेद्य द्या। याच्याने सुद्धा शिव खूप लवकर प्रसन्न होतात आणि ते प्रसाद सर्वांनी ग्रहण करा। कारण की शिवपुराणमध्ये सांगितलंय की शिवाच्या निस्त्या नैवेद्याच्या दर्शन केल्याने समस्त पाप दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात। म्हणून शिवाला नैवेद्य रोज द्या, नाहीतर नागिनच्या पानावर सुद्धा तुम्ही शहद अर्पण करा। शिवाला शहद पण खूप आवडते, देवी महालक्ष्मीला बी शहद खूप आवडतं। मित्रांनो, तर आता आपण ऐकूया श्रीहरीचा देवांना उपदेश, शिवपूजनाची अनिवार्यता। तर या अध्यायात श्रीहरींना काय उपदेश आहे ते आपण ऐकणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमाने कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कमेंट्समध्ये जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय, नाहीतर तुमच्या गावाचं नाव पण केलं तरी पण चालेल। तर ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, श्री गणेशाय नमो नमः। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने,
मी तुला शिवपूजनाचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. आता तुला काय ऐकण्याची इच्छा आहे तर ते मला सांग. तेव्हा नारद म्हणाले, तात तुमची बुद्धी शिवचरणी विनम्र आहे म्हणून तुम्ही धन्य आहात. आता कृपा करून याच विषयाला अनुसरून विस्ताराने सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, एके दिवशी मी सर्व देवतांना आणि ऋषींना पाचारण केले. मी त्यांना म्हणालो, जर तुम्हाला नित्य सुखाची व सिद्धीची या सर्व इच्छा पूर्ण करायची असेल तर माझ्या समवेत क्षीरसागरापाशी चला. त्यामध्ये सर्वांचे हित करणाऱ्या श्री विष्णूंचे वास्तव्य आहे. माझ्या सांगण्यावरून ती सर्व मंडळी क्षीरसागराच्या तीरावर आली. त्यांनी हात जोडून जनार्दनांची स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेले भगवान विष्णू सर्वांच्या सम्मुख प्रकट झाले 10 अवतार घेऊन आणि म्हणाले, ब्रह्माजी, मान्यवर देवतांनो, पूजनीय ऋषींना, तुम्ही सर्वजण येथे कशासाठी आला आहात असे विष्णूंनी सर्वांना विचारले. तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला काय समस्या असेल तर सांगा, मी त्याचे नक्कीच निवारण करेल. तेव्हा देव म्हणाले, जगन्नाथा, दुःख दूर होण्यासाठी त्रिभुवनातील सर्वांना नित्य कोणाची सेवा करायला हवी ते आम्हाला सांगा. असे ब्रह्मदेव आणि सर्वजण विष्णूंना विचारायला लागले. तेव्हा भक्तवत्सल श्रीहरी प्रेमपूर्वक म्हणाले, भगवान शंकर हेच संपूर्ण विश्वाचे सनातन अधिष्ठान आहेत. जो कोणी भगवान शंकराची पूजा अर्चना करतो, 1 तांब्या जल शिवजीला अर्पण करतो, दुधाने अभिषेक करतो, मधाने अभिषेक करतो, धूप, दीप, अगरबत्ती, धतुऱ्याचं फूल, धतुरा, पंचफुलांचा अभिषेक करतो, त्यांच्यावर शिवजी सर्वात लवकर प्रसन्न होतात आणि त्यांचे सर्व दुःख दारिद्र्य दूर करून त्यांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात आणि त्यांचे 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन त्यांना इहलोकी सुख आणि परलोकी पण त्यांना सुखाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते, असे विष्णूंनी सर्व देवांना सांगितले. आता सुखाची इच्छा असणाऱ्या सदैव त्यांचीच भक्ती करायला हवी. शिवपूजनाविषयी मी काय सांगावे, शिवपूजन न करणे हीच हानी आहे. जो कोणी शिवपूजन करत नाही तो महापापी आहे, नरकात पडतो, महान दोष लागतो आणि अंधत्व आणि मूर्खपणा येतो, असे विष्णूने ब्रह्माजींना सांगितले. जे शिवसेवेत तत्पर आहेत, जे त्यांची मनपूर्वक आराधना करतात, अनन्य भावाने शिवपुराण श्रवण करतात, वाचन करतात, पठन करतात, कोणाला सांगतात, त्यांना शरण असतात, त्यांना नमस्कार करतात आणि अहोरात्री त्यांचे चिंतन करत असतात. ओम नमः शिवाय, शिव शिव, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मोक्षे मामृतात, या मंत्राचा जो कोणी घरात 108 वेळा जप करो त्यांच्या घरात बिमारी, दारिद्र्य, दुःख राहत नाही, रोग राहत नाही, असे विष्णूंनी सांगितले. हा मंत्र सर्वात पॉवरफुल मंत्र आहे. जो कोणी आजारी असतं त्यांच्यासाठी हा मंत्र म्हणायला हवा. मृत्युंजय मंत्र आहेत. सर्व मृत्यू म्हणजेच त्याचा कसा आपण मृत्यू असेल, काळ असेल तर टळतो. जर तुम्ही 1001 वेळा जर जपले कोणी आजारी व्यक्तीसाठी आणि ते पाणी जर तुम्ही पाणी ठेवले जवळ, पाण्याचा ग्लास ठेवला आणि 1008 वेळा जर हा मंत्र जपला आणि त्या पाण्यात थोडीशी रक्षा टाकून जर आजारी व्यक्तीला प्यायला दिली तर त्याचा मृत्यूगंड टळतो, असे विष्णूंनी सांगितले. त्या सज्जनांना कधीही दुःख प्राप्त होत नाही. त्यांना सुंदर भवन, आभूषण, मळलेल्या स्त्रिया, मानसिक समाधान, धन, ऐश्वर्य, पुत्र, पौत्राधिक, संतती, उत्तम आरोग्य, स्वस्थ शरीर, अलौकिक प्रतिष्ठा, मान, प्रतिष्ठा, यश, कीर्ती, स्वर्गीय सुख, मोक्षरूपी फल प्राप्ती होते. ते पूर्व पुण्याईच्या शिवजीच्या पूजा अर्चनाने करण्याने प्राप्त होतात. किंवा या जन्मी सुद्धा त्यांनी शिवपूजन केले, कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा केली, पार्थिव शिवलिंगाला नैवेद्य अर्पण केलं, तरी पण त्या भक्तांना सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सुख सौभाग्याची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. जो पुरुष शिवलिंगाची भक्तिभावाने नित्य पूजा करतो त्याला सर्वत्र दूर सफलता मिळते. त्याच्याकडून कधीही दुष्कर्म घडत नाही. तो सर्व प्रकारच्या बंधनातून, पापमोचनातून मुक्त होतो. मग ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, त्यावेळी माझ्या समेत उपस्थित असलेल्या सर्वांनी श्रीहरीचा कल्याणपद उपदेश लक्षपूर्वक ऐकला. त्यांनी विष्णूंना वंदन केले व त्यांच्या अभिष्ट कामना पूर्ण व्हाव्यात यासाठी शिवलिंग देण्याची विनंती केली. त्यामुळे जगाच्या उद्धारासाठी तत्पर असलेले श्रीहरी अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी विश्वकर्म्याला बोलावले व म्हणाले, हे देवशिल्पी, तू माझ्या आज्ञेने येथे आलेल्या सर्वांसाठी त्यांच्या अधिकारानुसार सुंदर शिवलिंग बनवून दे. त्यांच्या सांगण्यावरून विश्वकर्माने नानाविधी शिवलिंग तयार करून उपस्थितांना दिले. विश्वकर्म्याने कोणाला कोणते लिंग दिले ते आता ऐक. त्याने इंद्राला पद्यराग मण्याचे शिवलिंग दिले. कुबेराला सोन्याच्या, धर्मराजाला पिवळ्या अर्थात पुष्करराज मण्याचे आणि वरुणाला श्याम वर्णाचे, विष्णूंना इंद्रनील मण्याचे, मला सोन्याचे, विश्वदेवांना चांदीचे, वसुगणांना पितळीचे, दोन्ही अश्विनी कुमारांना मातीचे, लक्ष्मीला स्फटिकांचे, आदितींना तांब्याचे, चंद्राला मोत्यांचे, अग्नीला हिऱ्यांचे, ब्राह्मण आणि त्यांच्या स्त्रियांना मातीचे, मयासुराला चंदनाचे, नागांना पोवळ्यांचे, देवींना लोण्याचे आणि
आणि योग्यांना भस्माचे, यक्षांना दह्याचे, छायादेवीला पिठाचे आणि ब्राह्मणीला रत्नाचे, बाणासुराला पायऱ्यांचे लिंग दिले. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवतांना त्यांच्या हितार्थ नानाविध शिवलिंग दिले. त्यांनी मला लिंग पूजनाचा सर्व विधी समजावून सांगितला. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. श्रीहरीचा निरोप घेऊन मी स्वस्थानी आलो. क्षीरसागर आलेली सर्व मंडळी माझ्या समेत होती. त्यांना माझ्याकडून शिवभक्तीचे महात्म्य, शिवपूजनाचा सर्वोत्तम विधी हे सर्व जाणून घेण्याची उत्कंठा लागली होती. मी त्यांना म्हणालो, देवतांनो आणि मुनीश्वरांनो, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते प्रसन्नतेने ऐका. शिवपूजन केल्याने भोग आणि मोक्ष या दोघांची प्राप्ती होते आणि प्राणी मात्रांमध्ये मनुष्य जन्म दुर्लभ आहे. उत्तम काळात जन्म मिळणे त्याहून दुर्लभ आहे. त्यातही आचारशील ब्राह्मण दापत्याच्या पोटी जन्म मिळणे हे केवळ पूर्वजन्माच्या अपार पुण्याईमुळे शक्य होते. असा जन्म मिळाला तर त्या ब्राह्मणाने पवित्र राहून भगवान शिवजीच्या प्रसन्नतेसाठी पुण्यरूप आचरण करावे. अनंतर जन्म झाला तर मनुष्याने शास्त्रसंगम मार्गाचेच अनुसरण करावे. आपल्या वर्ण शर्म धर्माच्या नियमाचे पालन होऊन असे कर्म करावे. आपले सांपत्तिक सामर्थ्य पाहूनच दान धर्म करावा. जप तप यज्ञ ध्यानादी उपासना कराव्यात. कर्ममय सहस्र यज्ञापेक्षा तपोयज्ञ श्रेष्ठ आहे. तपोयज्ञापेक्षा जपयज्ञाचे महत्त्व अधिक आहे आणि जपयज्ञापेक्षा ध्यानयज्ञाचे महात्म्य अपरंपार आहे. कारण ध्यान हेच ज्ञानाचे साधन आहे. ध्यानाने शिवतत्वाच्या साक्षात्कार होतो आणि परमात्म्याचा ठायी असलेली शांती साधकाच्या हृदयात अखंड वास करते. या चराचर सृष्टीत नानाविधी नामे रूपे व गुणांनी परमात्मा शिवच व्यक्त झालेले. हे जाणणे म्हणजेच ज्ञान. जोपर्यंत हे ज्ञान अर्थात तत्वज्ञान अवगत होत नाही तोपर्यंत मनुष्यांना प्रतिमाची पूजन आदी सत्कर्मांनी शिव आराधना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याविषयी मनुष्याची आत्मिक प्रगती होतच नाही. ज्याला प्रतिमा पूजन मागाचे रहस्य किंवा उद्दिष्ट माहीत नाही त्याने मूर्तीची, प्रतीकाची व प्रतिमाचे पूजन करण्याची अवहेलना करू नये. त्याचा बुद्धिभेदही करू नये. असे केल्याने त्या पातकाचे पतन होते. मनुष्याला त्याला जमेल तशी मनपूर्वक भक्ती करावी. आपल्या आराध्य देवतेचे पूजन करावे. कारण पूजन आणि दान याशिवाय पातके दूर होत नाही. मळलेल्या कपड्यावर कोणत्याही रंग चांगल्या प्रकारे चढत नाही, पण ते कापड स्वच्छ धुतले असेल तरच त्यावर सर्व प्रकारचे रंग उत्तम प्रकारचे चढतात. याचप्रमाणे देवपूजनाचे मनुष्याचे शरीर निर्मळ होते. त्यावर ज्ञानाचा रंग चढतो. त्या ज्ञानाने सर्व भेदभावाचे निर्मूलन होते. मोह आणि माया यांच्या बंधनातून मुक्त झाल्यावर मनुष्याला आपल्या आपण शिवपद प्राप्त होते. गृहस्थांनी मनुष्याने आणि आराध्य देवताचे अवश्य पूजन करावे. भगवान शंकराचेही पूजन करावे. कारण देवांचे देव सर्व देव अनन्य भावाने त्यांची पूजा करतात. त्यांच्याच आज्ञेने सृष्टीतील आपापली कार्य करतात. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातल्यावर त्यांच्या फांद्या आणि पाने तृप्त होतात त्याप्रमाणे भगवान शिवप्रभूचे पूजन केल्याचे सर्व देवता संतुष्ट होतात. ज्याला आपले कल्याण व्हावे, आपले अभिष्ट मनोरथ पूर्ण व्हावे असे वाटते त्यांनी सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी तत्पर होऊन लोककल्याणाकरता शिवजीचे नित्य श्रद्धा भक्तीने पूजन करावे. आता शिवपूजन वर्णन. ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, हे मुने, क्षीरसागरावरून परतल्यावर मी देवतांना आणि ऋषींना शिवपूजन करणे किती अनिवार्य आहे, त्यामुळे काय साध्य होते हे सर्व नीट समजावून सांगितले. त्यानंतर शिवपूजनाचा सर्वोत्तम विधी कथन केला. तो असा: उपासकाने ब्रह्ममुहूर्तावर उठावे. भगवान शिव आणि जगदंबा पार्वती माताचे स्मरण करावे. दोन्ही हात जोडून शंभू महादेव उठा, देवेश्वरा उठा, माझ्या हृदय मंदिरात शयन करणाऱ्या उमाकांता उठा, ब्रह्मांडातील सर्वांचे कल्याण करा. मी धर्म जाणतो पण धर्मचरणास प्रवृत्त होत नाही. मी अधर्म जाणतो पण त्यापासून दूर होत नाही. हे प्रभू, तुम्ही माझ्या हृदयात स्थित आहात. तुम्ही जशी प्रेरणा देता तशीच मी कार्य करतो अशी प्रार्थना करावी. मग गुरुचरणाचे ध्यान करावे. गावाच्या दक्षिणेत जाऊन मलमूत्राचा त्याग करावा. माती आणि पाण्याने शुद्धी करावी. हातपाय धुवून सूर्योदयापूर्वी दातवन करावे. पाण्याने 16 चोळा भराव्यात. प्रतिपष्टा, षष्ठी, नवमी, अमावस्या या तिथींना रविवारी दातवन करू नये. वेळेच्या उपलब्धीनुसार नदीवर जाऊन किंवा घरी स्नान करावे. रविवारी, श्राद्ध दिनी, ग्रहण काळी, महादान समयी, तीर्थाच्या ठिकाणी, उपवासाच्या दिवशी असेच असताना गरम पाण्याने स्नान करू नये. देशकालाच्या विरुद्ध जाऊन स्नान करू नये. भक्तिमान पुरुषांनी तीर्थात स्नान करताना प्रभावाभिमुख राहून स्नान करावे. स्नानपूर्वी तेल लावायचे असल्यास विहित किंवा निश्चित दिवसाचा विचार करूनच तेल अभंग करावे. जो मनुष्य स्नानापूर्वी रोजच तेल लावतो त्याला कोणत्याही दिवशी तेल अभंग्याने दोष लागत नाही. ग्रहणाच्या दिवशी राईचे तेल उपयोगात आणू नये. पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख राहून स्नान करावे. स्नान करताना आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. स्नानानंतर स्वच्छ आणि धुतलेली वस्त्रे धारण करावी. दुसऱ्यांनी वापरलेली व रात्री
आपल्या अंगावर असलेली वस्त्र स्वच्छ धुतल्याशिवाय वापरू नये. स्नानानंतर देवता, ऋषी, पित्राच्या तृप्तासाठी तर्पण करावे, आचमन करावे. पूजास्थान गोमयान सारवलेले स्वच्छ पवित्र असावे. तेथे शुद्ध काष्टाच्या स्वतःला व्यवस्थित बसता येईल असा पाट मांडावा. असे आसन अभिष्ट फल देणारे असते. या पाटावर यथायोग्य आकाराचे मृगाजी नाथरावे. त्यावर बसून भाडी भस्म त्रिपुंड लावावा. त्रिपुंड जप तप दानादी सत्कर्म करावे. असे जर केले तर शिवशंभू आपल्यावर प्रसन्न होतात आणि सर्व सत्कर्म सफल होतात. भस्म उपलब्ध नसेल तर जलाधिकांनी त्रिपुंड काढावा. रुद्राक्ष धारण करावे. संध्यादी नित्य कर्म पूर्ण करून 3 वेळा मंत्र उपचार करावा. आचमन करावे. पूजन सामग्री जवळ आणून ठेवावी. विधिवत संकल्प करावा. शिवजीच्या भावभक्तीने पूजन करावे. त्यांच्या परिवाराचे पूजन करावे. सर्वप्रथम सिंदुरादी उपचारांनी सिद्धिबुद्धी सहित विघ्न विनाशक गणेशाचे पूजन करावे. ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करून त्यांना नमस्कार करावा. क्षमा प्रार्थना करावी. मग कार्तिकेय गणेश यांची एकत्र पूजा करावी. त्यांना वारंवार नमस्कार करावा. महोदर नामक द्वारपालाचे पूजन करावे. भगवती उमादेवीची पूजा करावी. त्यानंतर गंध पुष्प धूप दीप नैवेद्य आदी उपचारांनी भगवान शिवजीचे पूजन करावे. नमस्कार करावा. शिवपूजनाने सर्व देवताचीच पूजा होते. आपल्या घरात पूजनासाठी सोने, चांदी, पारा किंवा अन्य कोणत्याही धातूची शिवलिंग असावी. ते नसेल तर मातीची लिंग पार्थिव शिवलिंग बनावी. त्यांची विधीपूर्वक स्थापना करावी. या स्थापना करताना तत्संबंधित सर्व नियमाचे पालन करावे. भूतशुद्धी मातृकान्यास करून प्राणप्रतिष्ठा करावी. शिवालयात दिग्पालाची स्थापना करून त्यांची पूजा करावी. घरात मूल मंत्राचा उच्चार करून शिवपूजा करावी. तेथे द्वारपालाच्या पूजेचा नियम नाही. ज्या घरात नित्यलिंगाची पूजा होते तेथे शिवपरिवारातील सर्वच अधिष्ठे असतात. पूजा करताना त्या सर्वांना आव्हान करून पूजन करावे. शिवजी सानिध्य आसन घालून उत्तराभिमुख बसावे. आचमन करावे. हात धुवून प्राणायाम करावा. प्राणायाम करताना मलमूत्राचा 10 वेळा जप करावा. मुद्रांचे प्रदक्षिण पूजेचे अवश्य अंग आहे. शिवजींना 5 मुद्रा दाखवून पूजेला प्रारंभ करावा. सर्वप्रथम दीप दाखवून गुरुला नमस्कार करावा. पद्यासन, पद्रासन, भद्रासन, उत्तनासन किंवा पर्याकासन यापैकी कोणतेही एक आसन घालून सुखपूर्वक बसावे. अर्घ्यपात्रातील जलाने शिवलिंगावर प्रोक्षण करावे. त्यानंतर जे कैलास शिखरावर निवास करण्यात आलेले आहे, जे निर्गुण आहे किंवा असूनही गुणरूप आहे, असे ज्यांना 5 मुखे आहेत, प्रत्येक मुखाला 3 याप्रमाणे 15 नेत्र, 10 हात आहे, ज्यांच्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह आहे, ज्यांची अंगकांती कापरासारखी आहे, गोर वर्णाची आहे, ज्यांनी दिव्य रूप धारण केले आहे, त्यांनी आपल्या मस्तकावरील जटामुकुट चंद्रकोर धारण केली आहे, असे गजचर्म परिधान करतात. उत्तरीय वस्त्र म्हणून व्याघ्र चर्म पांघरतात. ज्यांचे स्वरूप अत्यंत शुभ आहे, ज्यांनी आपल्या अंगावर वासुकी आदी नागाची आभूषणे धारण केली आहे, ज्यांच्या हाती पिनाकादी आयुध्य आहेत, ज्यांच्या सम्मुख अष्टमहासिद्धी निरंतर नित्य करतात, भक्त समुदाय जयघोष करत ज्यांची सेवा करतात, प्रखर तेजामुळे ज्यांना पाहणे ही दुर्लभ आहे, सर्व देवता ज्याची पूजा करतात, ते सर्व प्राणी मात्रांना आश्रय देतात, ज्याचे मुखकमल प्रसन्नतेने फुललेले आहे, वेद शास्त्र महात्म्ये गातात, ब्रह्मदेव आणि विष्णू ज्यांची स्तुती करतात, ते परमानंद स्वरूप आहेत, ते भक्तवत्सल्य भगवान साम सदाशिवांना आव्हान करतात. अशा अर्थाच्या संस्कृत मंत्राने शिवजींना आव्हान करावे. त्यांना आसन द्यावे. पद्य अर्घ घालावे. आचमन करावे. प्रसन्न मनाने पंचामृत स्नान घालावे. वेद मंत्राचा किंवा नाम मंत्राचा उच्चार करून अभिष्ट द्रव्य अर्पण करावे. मग जलाने स्नान करावे. सुगंधी चंदन तसेच अन्य सुगंधी द्रव्यांनी लेपन करावे. वेद मंत्र 11 नाम मंत्राचा उच्चार करून सुगंधी जलधाराने अभिषेक करावा. शिवलिंग वस्त्राने चांगल्या प्रकारे पुसावे. त्या आसनावर स्थापन करावे. शिवजींना आचमनार्थ जल द्यावे. वस्त्रे समर्पित करावी. चांगल्या प्रकारे पुसावे. आसनावर स्थापन करावे आणि शिवजींना आचमनार्थ जल द्यावे. वस्त्रे समर्पित करावे. विविध मंत्रांनी तीळ, जव, गहू, मूग व उडीद अर्पण करावे. ध्यान मंत्रणा करावी आणि शिवजीच्या 5 मस्तकावर कमळ, शतपत्र, शंखपुष्प, कुशपुष्प, धोतुरा, मंदार, द्रोणपुष्प, तुलसीदल व बिल्वपत्रे व्हावी व पंचपुष्पांनी त्यांचा अभिषेक करावा. शिवजीच्या 5 स्वरूपाचे मनोमन चिंतन करून जे काही अर्पण करायचे असेल ते पत्र पुष्प शिवलिंगाला व्हावे. अन्य वस्तू न मिळाल्यास फक्त बिल्वपत्र व्हावे. बिल्वपत्र बी नाही मिळाले तर तांदूळ व्हावे. तांदूळ पण नाही मिळाले तर मूग अर्पण करावे. नाही तर जे असेल ते भोळी भक्ती अर्पण करावी. बिल्वपत्र वाहण्याने शिवजीची पूजा सफल होते. त्यानंतर सुगंधी चूर्ण, सुगंधी तेल किंवा अत्तर अर्पण करावे. गुग्गळ किंवा अगुरूचा धूप दाखवावा. गायीच्या साजूक तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर हे प्रभू, हे शंकर, तुम्हाला नमस्कार असो. मी अर्पण केलेल्या अर्घाचा स्वीकार करून तुम्ही मला रूप द्या, यश द्या, नानाविधी उत्तम भोग द्या, भुक्ती मुक्ती रूपी फल प्रदान
प्रदान करा या अर्थाच्या मंत्राने पुन्हा अर्घ्य द्यावे, त्यांचे मुख वस्त्राने पुसावे, उत्तम पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा, आचमनार्थ जल द्यावे, विडा अर्पण करावा, पंचराती प्रदीप्त करून शिवजीच्या चरणांना 4 वेळा, नाभीला 2 वेळा, मुखाला एकदा, स्वर्गाला 7 वेळा ओवाळावे, नानाविधी स्तोत्रांनी स्तुती करावी, हळूहळू प्रदक्षिणा घालावी, साष्टांग नमस्कार करावा. ओ झळीत काही फुले घेऊन, हे प्रभू हे शंकर, मी जाणता अजाणता हे तुमचे पूजन केले आहे, तुमच्या कृपेने सफल व्हावं. हे मूळ, हे गौरीपती भूतनाथ, मी तुमच्याच आहे, माझे प्राण तुमच्यासाठी आहेत, माझे चित्त नेहमी तुमच्यातच चिंतन करते. हे सर्व लक्षात घेऊन माझ्यावर प्रसन्न व्हा. ज्याप्रमाणे अडखळणाऱ्या चरणांना भूमीच आधार देते, ज्याप्रमाणे तुमचे अपराध केलेले आहेत त्यासाठी तुम्हीच आश्रयदाते आहात, अशा अथर्याचे पुष्पांजली मंत्र म्हणावे. ओंजळीतील फुले प्रभूंना अर्पण करावी, पुन्हा नमस्कार करावा. त्यानंतर हे देवेश्वर प्रभू, आता तुम्ही परिवारासह स्वस्थानी जा आणि पूजन समयी पुन्हा येथे सादर पदार्पण करा. या अर्थाने विसर्जन मंत्राने शिवजीची विसर्जन करावे. थोडेसे जल आपल्या हृदयाला मस्तकाला लावावे व प्राशन करावे. शिवलिंगावरचे थोडेसे जल जर आपण प्राशन करतो तर आपले रोग राई सर्व बिमारी दूर होतात आणि सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. घरात सुद्धा शिवलिंगाचे जल शिंपडावे. शिवजीच्या जलमयी मूर्ती आपल्या हृदयात धारण करावी. असे जर केले तर आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते. तर मित्रांनो, आता शिवपूजेतील पुष्पादिक द्रव्याचे व जलादी धाराचे महात्म्य आपण ऐकणार आहोत. ऋषी सुतांना म्हणाले, हे व्यास शिष्य, हे महाभाग, आता कोणकोणत्या फुलांनी भगवान शिवजीची पूजा करावी आणि विभिन्न फुलांनी पूजा केल्याने काय काय फलाची प्राप्ती होते याविषयी काही सांगा. तेव्हा सूत म्हणाले, ऋषीजन हो, पूर्वी नारदांनी ब्रह्मदेवांना हाच प्रश्न केला होता, तोच मी आता तुम्हाला केला. तेव्हा त्यांनी जे निरूपण केले त्यांचे शब्दात तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ज्यांना धन प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी कमळ, बिल्वपत्र, शतपत्र आणि शंखपुष्पे फुले वाहून पूजन करावे, म्हणजे त्यांना धनप्राप्ती होईल. 1,00,000 फुले वाहून शिवजीची पूजा केल्याने पापांचा नाश होऊन धनसंपत्तीसह कुबेरासारखी मिळते. सर्व अभिष्ट फलाची प्राप्ती होते, यात संशय मुळीच नाही आहे, असे ब्रह्मदेव म्हणाले. ज्यांना खूप धनाची इच्छा आहे, खूप धन पाहिजे, त्यांनी शंखपुष्पीची फुले व्हायची, कमळाची फुले व्हायची, बिल्वपत्रे व्हायचे, तांदूळ व्हायचे, शतपत्र व्हायचे आणि अशी पूजा करून त्यांना आपण प्रसन्न करून घ्यायचे, म्हणजे धनाची प्राप्ती होते. ज्यांच्या मनात कोणतीही कामना नाही तो उपासक या पूजनेने शिवस्वरूप होतो. ज्यांना काहीच कामना नाही आहे की तू जे देशील भगवंत मी त्याच्यात खूप प्रसन्न आहे, तरी मी तुझी अशीच निस्वार्थपणे पूजा करत आहे, तर त्यांना साक्षात शिवस्वरूप प्राप्त होईल. पूर्वीच्या जाणत्या लोकांनी शंखपुष्पांनी केलेल्या जाणणाऱ्या पूजनास विशेष पूजन म्हटले आहे, कारण त्यामुळे इहलोकी व परलोकी दिव्य फलाची प्राप्ती होते. कारागृहातून सुटण्यासाठी 1,00,000 कमळांनी शिवपूजन करावे. व्याधी निवार्थ 50,000, कन्येच्या प्राप्तीसाठी 25,000, विद्याप्राप्तीसाठी 12,000, वाहनादिक प्राप्तीसाठी 1,000 आणि सर्व कार्यांसाठी यश मिळवण्यासाठी 10,00,000 आणि मोक्ष प्राप्तीसाठी 5 कोटी. याप्रमाणे विविध कार्यसिद्धीसाठी विविध संकेत कमळाची फुले अर्पण करून शिवपूजन करावे, असे विधान आहे. मृत्युंजय मंत्राचा 5,00,000 जप जर पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रत्यक्ष दर्शन देतात. जो मृत्युंजय मंत्राचा 5,00,000 वेळा जप करतो, साक्षात शिव शंभू त्यांना दर्शन देतात. या संकल्पित उपासनात 1,00,000 जपाने शरीराची शुद्धी होते. 2,00,000 जपाने पूर्वजन्मातील गोष्टींचे स्मरण होते. जो कोणी मृत्युंजय मंत्र 2,00,000 जप करेल त्यांना पूर्वी गोष्टीचे स्मरण होईल. 3,00,000 जपाने सर्व कामे वस्तू प्राप्त होतात. 4,00,000 जपाने भगवानानेच स्वप्नात दर्शन होते आणि 5,00,000 जप पूर्ण होता शिव महाप्रभू उपासकासमोर तत्काळ प्रकट होतात. जो कोणी महामृत्युंजय मंत्र जप करतो त्याच्यावर शिवशंभू प्रसन्न होतात, यात मुळीच शंका नाही आहे. हे खरोखरच आहे. मी हे स्वतः शिवपुराण वाचत आहे तर शंभू माझ्या स्वप्नात खरोखरच आले, यात मुळीच शंका नाही आहे. तुम्ही पण श्रवण करत असणार श्रद्धेने, विश्वासाने, तर शिवशंभू तुमच्या पण स्वप्नात आले असतील हे मी नक्की सांगू शकते. कारण की शिवपुराण हे साक्षात शिव राहते, शिवाचे म्हणजे शिवच आहे या पुराणामध्ये. माझी तर अशी इच्छा आहे की मी हे शिवपुराण घेऊन जाऊ, ते मोठं बेलाचं झाड आहे आमच्या गावाकडे नदी कडे, तिथं बेलाच्या झाडाखाली वाचू. पण माझा मुलगा म्हणत होता की मम्मी किती ऊन आहे आणि एवढ्या उन्हात तू बेलाच्या झाडाखाली एकटी बसशील का, तिकडे कोणी नाही आहे, तिकडे शमशान वगैरे पण आहे आणि बेलाचं झाड पण तिकडेच आहे आणि तू कुठं बसशील तिकडे. तर तुझी श्रद्धा विश्वास आहे, मी हे मान्य करतो की तुझं मनापासून तुला शिवजीने हा भाव प्रकट केला की माझी अशी इच्छा आहे की खूप मोठे बेलाच्या झाडाखाली हे शिवपुराण वाचू, तिथे तुपाचा दिवा लावू, तेलाचा दिवा लावू, धूप दीप अगरबत्ती दरवडू,
कारण बेलाच्या झाडाखाली साक्षात शिव राहतात आणि बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग करून हे शिवपुराण वाचावे अशी माझी इच्छा आहे. मी अशी माझ्या मुलाला बोलली तर त्याने मला असं दिलं की मम्मी उन्हाळा आता चालू झालेला आहे आणि तिथं खूप ऊन लागेल तुला, तुझ्याकडे कोण लक्ष देईल, मी कॉलेजला जाईल, पप्पा घरी दुकानावर राहतील, तू एकटी काय तिथं वाचशील, तू घरीच वाच. जशी तू पार्थिव शिवलिंग बनवते आणि शिवासमोर पार्थिव शिवलिंग समोर तू शिवपुराण वाचत आहे, तुझी जशी भक्ती आहे तू तशी कर. तुझी इच्छा आहे तर शिवपुराण घेऊन एखाद दिवशी मी तुझ्यासोबत येईल आणि या शिवपुराणाची तू तिथं बेलाच्या झाडाखाली काही थोडे 1-2 अध्याय वाचून घे, तुझी इच्छा पूर्ण होईल. जर तुझी इच्छा आहे तर तू अशी तुझी मनाची इच्छा पूर्ण करू शकते. तर खरोखर ज्या भक्ती भावनेने आपण जशी पूजा अर्चना केली तशी शिव आपल्याला प्रसन्न होतात. आणि हे शिवपुराण आपण वाचत आहे तर आपल्या आणि श्रवण करत आहोत तर आपल्या स्वप्नात खरोखर शिवशंभू येतात, यात मुळीच शंका नाही आहे. म्हणून ज्या मंत्राचा जप करतो, जितक्या लाख मंत्राचा जप करतो त्यांना साक्षात शिव प्रकट होतात. याने होता शिवशंभू आपल्या आसपास आहे असं वाटतात आपल्याला. खरोखरच हे माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे. हा अनुभव मी तुम्हाला कालचाच सांगते. मी असंच झोपलेली होती रात्री थोडी दिवसभर. आमची फॅमिली पण जॉईंट फॅमिली आहे, 10 लोकांची आमची फॅमिली. तर जॉईंट फॅमिलीचे कामं करून हे माझा छंद आहे. आमचं सर्व काही फायनान्शियल वगैरे सर्व व्यवस्थित आहे. हॉटेल आहे, घरची हार्डवेअर आहे, बिझनेसमॅन आहे, सर्व काही घराचं आहे, सर्व व्यवस्थित आहे. मुलगी पण डॉक्टर झाली आता, मुलगा बी फार्मसीमध्ये, 2 दुकानं वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे. पण दुपारच्या वेळेस मी हे माझा 1-1.5-2 तास काढून मी हे तुम्हाला पुराण श्रवण करवते आणि मी पण ऐकते. तर मी अशीच झोपलेली होती रात्री दिवसभर. थकून गेली मी दिवसभर कामं करून आणि मग पुराण वगैरे व्हिडिओ पण सर्व संपूर्ण बनवून तुमच्यापर्यंत पोचवत राहते. तर मला असा जसा मी माझा एक हात डोक्याला लावला आणि एक हात माझ्या हृदयाला, अशी झोपली की थकलेल्यामुळे डोळा माझा लागला नाही. पण मला असं भास झाला की मी तुम्हाला त्रिपुंडी भस्माचं खूप काही सांगितलेलं होतं. तर जसं काही त्रिपुंड भस्म असे हात आपण कपाळी फिरवतो तसे माझ्या कपाळाला असे आदर अलगद त्रिपुंड 3 बोटं कोणी फिरवतोय. जसेच मी डोळे उघडते आणि मी शिवपुराण जिथं ठेवलेलं होतं त्याच्या पुढेच साईडला असं शिवपुराण वाचून तिथंच साईडला लेटली, झोपलेली नव्हती. रात्रीचे 9:30 वाजलेले होते. जेवण वगैरे रात्रीचे बाकी होते. आमच्या घरी उशीर होतो, 11 वाजतात रात्रीचे. तर म्हटलं अजून जेवणारे येत आहे तोपर्यंत थोडीशी लेटू. तर अशीच लेटली. पण मला असं वाटत होतं की साक्षात शिव येऊन त्रिपुंड भस्म लावून गेलेली. मी केव्हा आपण शिवपुराण वाचायला बसते तर त्रिपुंड भस्म माझ्या कपाळीच लावून मग मी तुम्हाला श्रवण करवते. तर हे साक्षात आहे. आपण जसं शिवपुराण वाचतोय, शिवपुराण ऐकतोय, श्रवण करत आहोत आणि या मंत्राचा जर आपण जप केला खरोखर शिव साक्षात प्रकट होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. फक्त पाहिजे मनाची शुद्धी, कोणाबद्दल द्वेष, कामना नको पाहिजे. काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार या गोष्टी दूर पाहिजेत. या गोष्टी जर आपल्या दूर राहिल्या, काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार, तर आपल्या हृदयात साक्षात शिवची प्रतिमा, शिवलिंग निर्माण होऊन जाते आणि आपल्याला कोणाच प्रतिद्वेषची भावना नाही राहत. हे खरोखरच खरे आहे. तर मी खरंच सांगत आहे की तुम्ही जर 4 लाख जप केला, 5 लाख जप केला तर साक्षात शिवशंभू तुमच्या समोर येऊन उभे राहतील. ह्याच्याच सांगण्यामागे मी तुम्हाला हे माझी थोडी घराची सांगितलं मी तुम्हाला, आणि माझ्या मनाची जी गोष्ट होती ती पण सांगितले. जर आपण असे 5 लाख जप केले तर तत्काळ शिवशंभू प्रकट होतात आणि मृत्युंजय मंत्राचा 10 लाख संकेत जर जप केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. शिवजींनी 1 लक्ष दर्भ वाहिल्याने, जर आपण शिवजींना 1 लक्ष दर्भ अर्पण केले तर पूजकाला मोक्षाची प्राप्ती होते. 1 लक्ष दुर्वा वाहिल्याने आयुष्य वाढते. धोत्र्याची 1 लक्ष फुले वाहण्याने पुत्रप्राप्ती होते. शिवपूजनामध्ये लाल देठाचे धोत्र्याचे फूल शुभदायिक अत्यंत मानले गेले आहेत. जे लाल धोत्र्याचे फूल आहे ते जर शिवपूजामध्ये जर आपण शिवाला अर्पण केले तर ते अत्यंत शुभदायिक आणि त्याच्या त्वरित भक्तांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. अगस्त्यांची 1 लक्ष फुले वाहण्याने महान यश मिळते. 1 लक्ष तुलसी दलांनी पूजन केल्याने भोग आणि मोक्ष या दोहांची प्राप्ती होते. 1 लक्ष रुई, पांढरा आघाडा, श्वेत कमळे वाहण्याने प्रताप वाढतो. 1 लक्ष जास्वंदाची पांढरी फुले वाहण्याने शत्रूंचा नाश होतो. 1 लक्ष कनेर पुष्प वाहण्याने सर्व रोगांचे नाश होते आणि 1 लक्ष बंदूक पुष्पे वाहण्याने आभूषणाची, तर चमेलीची 1 लक्ष फुले वाहण्याने वाहनाची पुत्रप्राप्ती होते. आळशीच्या
फुलांनी महादेवाचे पूजन करणारा मनुष्य भगवान विष्णूंना प्रिय होतो. शमीपत्रांनी पूजन करण्यास मोक्ष प्राप्ती होते. मोगरा किंवा पांढरी जाई केल्याने शुभ लक्षांनी पत्नी चांगली मिळते. जुईची फुले वाहण्याने घरात कधीही अन्नाची आणि कमतरता पडत नाही. कणेरची फुलाने पूजन केल्याने वस्त्रे मिळतात आणि घरात धनधान्याची बरकती राहते. निगड्याची फुले वाहण्याने मन निर्मळ होतं. 1,00,000 बिल्वपत्रे वाहण्याने मनुष्याला सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात. पारिजातकची फुले वाहण्याने सुख संपत्ती वाढते. त्या ऋतूत उत्पन्न होणारी फुले वाहण्याने मोक्षरूपी लाभ होतो. राईच्या फुलांनी पूजन केल्याने शत्रुनाश होतो. तीच फुले लक्ष संकेत जर अर्पण केले तर अनंत फळाची प्राप्ती होते. चाफा, केवडा या दोहांच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची फुले शिवजींना अर्पण केली जातात. तर चाफा आणि केतकी हा फूल शिवजींनी वर्जित केलेले की हे 2 फुलं मला व्हायचे नाही. तर या सर्व पंचपुष्प फुलांनी जे मी तुम्हाला सांगितले त्यांचे लक्ष फुलं जर आपण वाहिली तर कशी प्राप्ती होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकले. तर हे श्रेष्ठ विप्रांनो, महादेवांना तांदूळ वाहण्याने लक्ष्मीची वृद्धी होते. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा हा म्हणजे पॅटर्न आहे की मी तुम्हाला सांगतेच की महादेवांना तांदूळ व्हा, महादेवांना तांदूळ व्हा. महादेवाला तांदूळ वाहिल्याने दरिद्रताचा नाश होतो आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. तांदूळ अखंड असावेत, तुटले फुटलेले नसावेत आणि ते भक्तिभावाने अर्पण करावे. ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमः. जर जेंट्स पूजा करत आहे तर ओम नमः शिवाय, लेडीज जर पूजा करत आहे तर शिवाय नमः या मंत्राचा जाप करावा आणि तांदूळ अर्पण करावे भक्तिभावाने. रुद्र प्रधान मंत्रांनी शिवलिंगाची पूजा करावी. वस्त्रे अर्पण करावे, त्यावर तांदूळ ठेवावे. शिवजींना गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, दक्षिणा, श्रीफल अर्पण केल्याने पूजनाचे पूर्ण फलाची प्राप्ती होते. शिवपूजनानंतर शिवालयाच्या प्रांगणातच 12 ब्राह्मणांना भोजन दक्षिणा द्यावी. त्यामुळे शिवजींच्या समंत्र लक्ष पूजेची पुण्यफलाची प्राप्ती होते. आराधनेच्या दृष्टीने जेथे एखाद्या मंत्राचा 100 वेळा जप करावा असे सांगितले जाते तेव्हा 108 संकेत जप करावा. 1,00,000 तिळांनी शिवजीच्या पूजा जर केली तर त्यांच्या पित्यर्थ हवनात तिळाच्या 1,00,000 आहुत्या दिल्याने महापातकाचा नाश होतो. पापजनित दुःख, सर्व कष्ट, दुःख, दारिद्र्य तत्काळ नाहीसे होते. शिवजींना लक्ष संकेत जप अर्पण केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते. सौभाग्याची प्राप्ती होते. अखंड सौभाग्य राहते. लक्ष संकेत गहू अर्पण केल्याने संततीची वृद्धी होते. लक्ष संकेत मूग अर्पण केल्याने सुख लाभते. लक्ष संकेत राळा अर्पण केल्याने धर्म, अर्थ आणि काम यांची वृद्धी होते. सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त होते. लक्ष संकेत मोहरी अर्पण केल्याने शत्रूंचा नाश होतो. जेव्हा शिवजींना लक्ष संकेत काही अर्पण करण्याचा संकल्प केला जातो तेव्हा 12 ब्राह्मणांना अवश्य भोजन करावे. शमीपत्रांनी उत्तम सजावट करून शिवजींची पूजा केली तर सर्व प्रकारचे उत्तम फुले व सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. परंतु ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याने निष्काम भावनेने शिवपूजन करावे. शिवजीची पूजन भावभक्तीने यथाविधी पूजा करावी. जलधारा समर्पित कराव्या. जलधारा अर्पण केल्याने अपार पुण्य लाभते. मनुष्याचे कल्याण होते. एकदा मनुष्य तापाने पीडित असेल तर त्याच्या ज्वराच्या शांतीसाठी शिवजीवर जलधारा करावी. ज्याला खूप ताप आलेला आहे त्याने जलधारा शिवजीवर कराव्या. त्याचा ताप लगेच कमी होईल, म्हणजे तो आजारपणातून मुक्तता मिळेल आणि केव्हाही शुभ कार्यच होईल. जलधारा धरल्यावर शतरुद्रीय मंत्र, 11 रुद्र मंत्र, पुरुष सूक्त, रुद्र सूक्त, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, शिवनाम मंत्राचा जप पाठ करावा. सुख आणि संततीच्या वृद्धीसाठी जलधारांनी युक्त शिवपूजन हे सर्वोत्तम साधन सांगितले आहे. उपासकाने उत्तम भस्म धारण करावे. शुभ आणि चांगल्या प्रतीच्या श्रेष्ठ द्रव्यांनी शिवप्रभूची प्रेमपूर्वक पूजा करावी. शिवसहस्र नामावलीचा पाठ करत शिवजीवर साजूक तुपाची सतत धार धरावी. त्या योगे वशांचा विस्तार होतो. अशाच प्रकारे 10,000 मंत्रांनी पूजन केले तर मूत्ररोगादी सर्व व्याधीचे निवारण होते. उपासकाला मनवंचित फल प्राप्त होते. नपुंसकिक पुरुषांनी शिवजीचे साजूक तुपाने यथाविधी पूजा करावी. 12 ब्राह्मणांना भोजन करावे. त्याचप्रमाणे प्रजापत्य व्रतांचे अनुष्ठानही करावे. बुद्धिहीन मनुष्याने शिवजींना शर्करा मिश्रित दुग्धधारा अर्पण कराव्या. त्या योगे त्यांची प्रसन्नता लाभून बृहस्पती समान उत्तम बुद्धी प्राप्त होते. शिवमंत्राचा 10,000 जप पूर्ण होईपर्यंत शिवलिंगावर दुधाची सतत धार धरावी. दूध हे गायीचे असावे. जर आपण 1 थेंब पण गायीचे दूध जर अर्पण केले तर आपल्याला पूर्ण वर्षभराच्या पूजा केलेल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि मनुष्याचे मन उदास राहत असेल तर त्याने शिवजीला 1000 बिल्वपत्रे दळून आणि 1000 तांदूळ अर्पण करून त्यांचे मन उदास होत असेल त्यांनी असे जर उपाय केला तर त्यांचे मन
पूजेमध्ये लागेल, त्याला जगण्याचा उगम आला असेल तर, कोठूनही प्रेम मिळत नसेल तर, घरात नेहमीच कलह होत असेल तर, आधी सांगितल्याप्रमाणे 10,000 संकेत मंत्राचा जप करावा. शिवजीवर गोड दुधाची सतत धार धरावी. त्या पूजनाच्या पुण्यप्रभावाने सर्व प्रकारची दुःखे नष्ट होतात. सुगंधी तेलाच्या धारेने उत्तम भोग प्राप्त होते. राईच्या तेलाच्या धारेने शत्रूचा नाश होतो आणि मधाच्या धारेने क्षयरोग बरावतो. उसाच्या रसाच्या धारेने आनंद प्राप्त होतो आणि गंगाजलाच्या धाराने भोग मोक्ष दोहाची प्राप्ती होते. ज्या ज्या धारा सांगण्यात आलेल्या आहेत त्या अर्पण करताना मृत्युंजय मंत्राचा 10,000 जप करावा व ब्राह्मणांना भोजन द्यावे. तर असे हे या अध्यायात तुम्हाला संपूर्ण शिवपूजेतील पुष्प अधिक द्रव्याचे जलादी धाराचे महात्म्य मी तुम्हाला सांगितले आहे. तर कुठली कुठली फुलं किती व्हावी हे सांगितले. जर आपल्याला लक्ष फूल तर आपल्याजवळ राहणार नाही. माझ्यावरून सांगते मी, 1,00,000 फुलं एवढे करणे शक्य नाही आहे. तर आपली साधारण पूजा कशी करावी, कमेंट्स तुम्ही करतात, खूप जणांच्या कमेंट्स येतात. मी तरी तुम्हाला खूप समजावून एक एक गोष्टी सांगून देते अगोदरच, की कमेंट्स करणार तर कमेंट्स करणारच, कारण की त्याच्यावर तुम्ही कमेंट्स करून विचारणार की ताई मग कसे करायचे. तर शिवजीची पार्थिव शिवलिंग करायची. 1,00,000 फुलं आपल्याजवळ अवेलेबल राहणार नाही. किती फुलं सांगितलेली आहे शिवपुराणमध्ये की इतके हे फुलं चढवा, ते फुलं चढवा. तर ते 1,00,000 फुल सांगितले धोत्र्याचे. पण एक लाल देठाचे एकच फुलाचं महत्त्व जास्त सांगितले की लाल देठाचं एक धोत्र्याचं फुल बी जर आपण चढवलं तर 1,00,000 फुलं चढवल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. एक शमीपत्र जर आपण शिवजीला वाहिले तर आपल्याला 1,00,000 पूजन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. पारिजातकचे फुलं सुखसंपत्ती वाढवते, धनाचे उत्पत्ती वाढवते. आणि राईच्या फूल जर राहिलं, राई जो म्हणजे सरसोचं फूल शत्रुनाशसाठी सांगितलं आहे. तर तो उपाय आपल्याला आता वसंत पंचमीला करता येईल. जर गणेश जयंतीला वसंत पंचमीला आपली मुलं जर अभ्यास करत नाही तर आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी आपल्याला राईच्या फुलांनी शिवजीवर चढवायचे आणि त्यांच्या बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढ करून घ्यायची. अशी मी तुम्हाला संपूर्ण फुलांची माहिती दिलेली आहे शिवपुराणामधून. तर अशी शिवपूजनाची 5,00,000 फुलांनी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोरथ साधकाचे पूर्ण होतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि अहलोक सोडून परलोकी सुद्धा आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते, धनधान्याची प्राप्ती होते, कुबेरासारखे धनाची प्राप्ती होते. तर मित्रांनो, मी तुम्हाला चांगले व्यवस्थित समजावून सांगितले आहे, मला असे वाटते. तर आता आपण पुढच्या अध्यायात सृष्टीचे वर्णन कसे केलेले आहेत, सृष्टीचे वर्णन शिवशंभूचे, तर या अध्यायात आपण ऐकणार आहोत. हा रुद्रखंड आपला रुद्रसंहितामधला सृष्टीखंड चालू आहे. तर याच्यामध्ये पण आपल्याला शिवाची पूजा अर्चना कशी करावी ते संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याजवळ तर 1,00,000 फुलं नाही आहेत, तर कशी पूजा करायची आणि आपल्याला शिवाला पण प्रसन्न करून घ्यायचे. तर हे पार्थिव शिवलिंग बनवा. पार्थिव शिवलिंगाला जे असेल शेवंतीचं फूल, झेंडूचं फूल, चांदणीचं फूल, जाईचं फूल जे असेल ते पार्थिव शिवलिंगावर एक पण मिळालं तरी त्याच्या पाकळ्या करून आपण शिवजीला प्रसन्न करू शकतात. धूप, दीप, अगरबत्ती, कर्पूर गौरम करून कापूर लावायचा, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, दरवाजावर बी कापूर तेलाचा दिवा लावायचा. याच्याने बी शिवजी आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. आणि पार्थिव शिवलिंग बनवून हा मोबाईल लावून ठेवून द्या, पाण्याची बाटली लावून ठेवून द्या, म्हणजे आपले संपूर्ण शिवपुराणचे आपल्याला श्रवण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि मनाला पण असं वाटत नाही की आपण शिवाला काही अर्पण केलं नाही. आणि घरात तर रोज प्रत्येकाच्या घरी दूध येतं, तर कच्चं दूध जे असेल गाईचं तर क्वचितांच्या घरी मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर जे आपलं दूध असतं ना, जे दूध असेल ते दूध आपण त्याच्यात साखर टाकून रोज त्या दुधाचं नैवेद्य द्या. पण आठवण करून कच्चं दूध काढा. तापवलेलं दूध शिवाला चालत नाही, तर आठवण करून कच्चं दूधच काढायचं, म्हणजे त्याच्याने बी शिव लवकर प्रसन्न होतात. तर असे आपल्याला उपाय तपाय करून आपण शिवजींना प्रसन्न करून घेऊ शकतो. असं जरुरी नाही की आपल्या इच्छा आहे तरच आपण शिवजीची पूजा करायची. निस्वार्थ भावनाने बी आपण पूजा केली तरी शिव साक्षात प्रकट होतात, असं स्वतः शिवाने सांगितलेलं आहे. तर आता सृष्टीचे वर्णन आपण ऐकूया. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, तात तुम्ही शिवचरित्रपर अनेक गोष्टी सांगून माझ्या ज्ञानात भर घातली आहे. आता शिवप्रभूच्या आज्ञेनुसार तुम्ही पुढे काय केले याविषयी काही सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नारदा तू फार चांगली माहिती विचारली आहेस. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे. आम्हाला आदेश आणि आशीर्वाद देऊन सनातन महादेव अंतर्धान पावले. त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मी ध्यान मग्न होऊन आपल्या कर्तव्याचा विचार करू लागला. मी श्री हरी विष्णूंकडून ज्ञान प्राप्त करून सृष्टीची रचना करण्याचा निश्चय केला. मला आवश्यक तेवढ्या उपदेश करून ते अदृश्य झाले, ब्रह्मांडाच्या बाहेर गेले आणि शिवजीचा अनुग्रह प्राप्त करून वैकुंठात निवास करू लागले. मी सृष्टी रचनेच्या
उद्देशानुसार हरिहरांचे स्मरण केले व पूर्वीच निर्माण झालेल्या अथांग जलाशयातील ओझळभर पाणी वर उडवले. त्यांचे एका विराट अंड्यात रूपांतर झाले. ते 24 तत्वांचे एकत्रित समरूप होते, जड होते, त्यात चेतना नाही म्हणून माझ्या मनात संशय निर्माण झाला. मी कठोर तप आरंभले. 12 वर्ष भगवान विष्णूंचे चिंतन करत राहिलो. माझी आराधना पाहून श्रीहरी प्रकट झाले. त्यांनी मला प्रेमाने स्पर्श केला. मी भानावर आल्यावर ते म्हणाले, ब्राह्मण, मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. तुम्हाला जी इच्छा असेल ते वर मागा. भगवान शिवजींच्या कृपेने तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. मी म्हणालो, हे श्रीहरी, हे महाविष्णू, तुम्ही दर्शन देऊन माझ्यावरच फारच कृपा केली आहे. भगवान शिवजींनी मला तुमच्या हाती सोपवले आहे म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. शिवजीच्या सृष्टीशक्तीने उत्पन्न झालेले 24 तत्वांचे हे विराट अंडे जड आहे आणि त्यास चेतना प्रदान करा. माझ्या विनंतीला अनुसरून श्रीहरीने अनंत रूप धारण केले. हजारो मस्तके, हजारो नेत्र, हजारो हात व हजारो पाय असलेल्या भगवान विष्णूंनी त्या अंड्यातील सर्व बाजूंनी व्यापून टाकले. ते सर्व रूप फारच अद्भुत होते. मी त्यांना अनन्य भावाने नमस्कार केला व त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा त्यांनी जड रूप अंड्यात प्रवेश केला, त्यामुळे ते सचेतन झाले. अशा प्रकारे पाताळापासून सत्यलोकापर्यंत विस्तीर्ण अशा त्या कैलास अंड्यात श्रीहरी विराजमान झाले, त्यामुळे त्यांना वैराग्य पुरुष म्हटले जाते. या सर्व लोकांच्या वर सुरम्य कैलास नगर असून भगवान शिवजीने त्या स्वतःला राहण्यासाठी निर्माण केले आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश तरी वैकुंठ आणि कैलास यांचा नाश होत नाही. ही दोन्ही स्थाने अमर आहेत. मी मात्र सत्यलोकात वास्तव्य करून आहे. हे मुनिश्रेष्ठ, आता पुढील वृत्तांत ऐक. महादेवाच्या प्रेरणेने मला सृष्टी निर्मितीची इच्छा झाली. त्या संदर्भात विचार करत असताना माझ्याकडून नकळत तमोगुणी सृष्टीची उत्पत्ती झाली. तिला अविद्या, पंचपर्या अविद्या असे म्हणतात. मग मी प्रसन्न मनाने अनासक्त भावनेने पुन्हा सृष्टीचे चिंतन करू लागलो. मग त्यावेळी माझ्याकडून वृक्षादी स्थावर पदार्थांची रचना झाली. मग मुख्य सर्ग म्हणतात. हा पहिला सर्ग पुरुषार्थ साधून देणारी नाही म्हणून मी दुसरा सर्ग उत्पन्न केला. यात पशु, पक्षी इत्यादींचा समावेश आहे. दुःखाने भरलेल्या व सर्गाचे नाव आहे तीर्यस्तोक्ता व हा सर्गही पुरुषार्थ साधून देणारा नाही म्हणून मी ऊर्ध्वसोक्ता नामक तिसऱ्या सर्गाची रचना केली. हा सात्विक सर्ग देव सर्ग म्हणून विख्यात झाला आहे. मग सर्ग सत्यावधी अत्यंत सुखदायक आहे, परंतु हाही पुरुषार्थ साधन होऊ शकत नाही हे लक्षात येताच अन्य सर्गाच्या निर्मितीसाठी मी भगवान शिवजीचे चिंतन करू लागलो. त्यांच्या आज्ञेने माझ्याकडून रजोगुणी सर्ग निर्माण झाला. त्या सर्गाला अवार्क श्रोता म्हणतात. मनुष्य प्राण्याचा समावेश असलेला हा सर्ग पुरुषार्थाचा परमसाधक आहे, याला मला समाधान वाटले. मग त्यानंतर मी बुधादिकांचा समावेश असलेला सर्ग उत्पन्न केला. अशा प्रकारे माझ्याकडून 5 प्रकारची वैकृत सृष्टी निर्माण झाली. याशिवाय आणखी 3 प्राकृत सर्ग आहेत. माझ्या साधनेने प्रकृतीतून प्रकट झाले आहेत. त्याला पहिला महत्स सर्ग हा महत्वाचा सर्ग आहे. दुसरा सूक्ष्म भौतिक सर्ग हा तंतमांत्राचा सर्ग आहे आणि तिसऱ्या सर्गाला वैकारिक सर्ग असे म्हणतात. अशा तऱ्हेने 5 वैरुक्तिक आणि 3 प्राकृतिक सर्ग निर्माण मिळून 8 प्रकारची सृष्टी निर्माण झाली. या 8 सर्गाशिवाय आणखी एक 9वा सर्ग आहे. तो प्राकृतही आहे आणि वैरुक्त आहे. द्विजात्मक असलेल्या त्या सर्गाला कौमार सर्ग असे म्हणतात. यात सनक, सनंदन आदी कुमाराची निर्मिती झाली आहे. सनक आणि सनंदन आदी कुमाराची निर्मिती झाली आहे. हे 4 कुमार माझे मानसपुत्र असून माझ्यासारखेच आहेत. वैराग्याचे संपन्न आणि उत्तम व्रताचे पालन करणारे आहेत. सृष्टी कार्यात लक्ष घातले नाही. त्यांचे नकारात्मक उत्तर ऐकून मला अतिशय संताप आला. मी भगवान विष्णूंचे स्मरण केले. ते शीघ्रतेने आले. त्यांनी माझी समजूत काढली व म्हणाले, भगवान शिवजींच्या प्रसन्नतेसाठी तुम्ही तपश्चर्या करा. त्याच्या सांगण्यावरून मी प्रदीर्घ काळ उत्कृष्ट तपोचरण केले. त्यावेळी माझ्या दोन्ही भुवया नासिकेच्या मध्यभागातून भगवान शिव अर्धनारेश्वराने रूपाने प्रकट झाले आणि जन्मरहित परम तेजस्वी, सर्वज्ञ, सर्वस्रष्टा आणि नीललोहित अंगकांती असलेल्या भगवान शंकरांना माझ्या सम्मुख पाहून मी धन्य झालो. मी त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती करू लागले. मग त्यांनी जीवांची सृष्टी करण्याची विनंती केली. माझे म्हणणे मानन्य करून महारुद्र महेश्वरांनी स्वतः सारखेच स्वरूप असणाऱ्या पुष्कळ गणांना उत्पन्न केले. मी त्यांना पुन्हा विनंती केली, हे महाप्रभू, हे महादेव, आता तुम्ही जन्म मृत्यूरूप बंधन असणारी जीवसृष्टी प्रजा उत्पन्न करा. तेव्हा महेश्वरांना हसू आले. ते म्हणाले, हे विधाता,
मी जन्ममृत्यूची भय असलेली प्रजा उत्पन्न करणार नाही, कारण कर्माच्या अधीन असल्यामुळे ते जीव दुःखानेच युक्त असणार आहे. मी गुरु रूपाने उत्तम ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करीन. म्हणून जन्ममृत्यूची भय असलेली दुःख व्याकुळ प्रजा तुम्हीच उत्पन्न करा. तुम्ही माझ्या आज्ञेने मोह मायादी बंधनाने बांधलेली जीवसृष्टी निर्माण करणार आहात, म्हणून या माया तुम्हाला बांधू शकणार नाही. नारदा अशा प्रकारे मला प्रेरणा देऊन नीललोहित महादेव आपल्या पार्षदासह माझ्या देखतच अंतर्धान पावले आणि अशी सृष्टीची वर्णन केलेले आहे. तर इथे मित्रांनो नारद ब्रह्मदेवांना म्हणाले की ह्या सृष्टीचे अजून काय वर्णन केले आहे ते मला अजून सांगा. फल, पुष्प, दीप आणि जलधारा, फुलांच्या कशा पूजा करायच्या, शिवलिंग कशा बनवायच्या, असं संपूर्ण नारदाने ब्रह्मदेवाला म्हणजे आपल्या पित्याला संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती आणि शिवपुराण विचारलेलं आणि ते साक्षात शिवाने सांगितलेलं तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर अशा प्रकारे सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. आता सृष्टीची उत्पत्ती कशी आहे पुढे ते आपण ऐकूया. ब्रह्मदेव नारदांना सृष्टीविषयक निरूपण करत आहेत. ते पुढे म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, त्यानंतर मी शब्दंत मात्रा आदी सूक्ष्मभूताच्या स्वतः पंचीकरण केले. त्या पाचांचे परस्पर संमिश्रण करून आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांची उत्पत्ती केली. पर्वत आणि समुद्र, वृक्ष आदी निर्मिती केली. कलादिक्रमाने युगपर्यंत जो कालाविभाग आहे त्यांची रचना केली. मी उत्पत्ती आणि विनाशील असे अनेक पदार्थ निर्माण केले, पण तरीही माझे समाधान झाले नाही. तेव्हा मी सांब शिवाचे ध्यान करून साधन परायण पुरुषांना उत्पन्न केले. माझ्या डोळ्यापासून मरीचीला, हृदयापासून भृगुला, डोक्यांपासून अंगीकाराला, व्यानापासून उत्पन्न केले. माझ्या डोळ्यांपासूनच हे उत्पन्न झालेले आणि उदानापासून पुलस्त्याला, समानापासून वशिष्ठाला, अपमानापासून कृतूला आणि दोन्ही कानापासून अत्रीला, प्राणांपासून दक्षाला, बगलेपासून तुम्हाला आणि छायापासून कर्दमाला उत्पन्न केले. त्यानंतर सर्व साधनाचे साधन असलेल्या धर्माला संकल्पाने उत्पन्न केले. अशा प्रकारे महादेवाचे कृपेने उत्तम साधकांना निर्माण केल्याने मला स्वतःलाच कृतार्थ वाटू लागले. हे मुने, माझ्यानंतर माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेला धर्म माझ्या आज्ञेने मानव रूप धारण करून आधी सांगितलेल्या साधकाचाच ऋषीच्या प्रेरणेने ईश्वर प्राप्तीची साधना करू लागले. मग मी स्वतःच्या विभिन्न अंगापासून सूर, असुर इत्यादी असंख्य पुत्र उत्पन्न केले. त्यांना भिन्न भिन्न शरीरे दिले. मी शिव प्रेरणेने स्वतःच्या शरीराचे 2 भाग करून द्विरूप झाले. अर्ध्या शरीराने पुरुष व अर्ध्या शरीराने स्त्री झालो. तो पुरुष म्हणजे स्वयंभू मनु, तो उच्च कोटीचे साधक झाले. ती स्त्री म्हणजे शतरूपा. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली तर स्वयंभू मनु आणि स्त्री कोण होती? शतरूपा यांनीच ह्या सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. ती योगिनी तपस्विनी झाली आणि मनुने विवाह विधीने अत्यंत सुंदर अशा शतरूपेचा स्वीकार केला. दोघांपासून मैथुन जनित सृष्टी निर्माण झाली आहे. स्वयंभू मनुपासून शतरूपाला प्रियव्रत, उत्तानपाद असे 2 पुत्र, आकृती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 कन्या झाल्या आणि उपवर झाल्याने मनुने आकृतीचा विवाह रुची नामक मुनीशी करून दिला. ज्या वेळेस सारी सृष्टी जलमय होऊन गेली होती, सारी सृष्टीमध्ये काहीच नव्हतं, सर्वत्र पाणीच पाणी होते. सृष्टीची उत्पत्ती आता कशी करायची तर त्यावेळेस स्वयंभू मनु आणि शतरूपा हेच फक्त त्या जहाजमध्ये बसले, कारण कच्छप अवतार घेतला होता विष्णूंनी. ज्या वेळेस कच्छप अवतार घेतला, सप्तऋषी भूतलावर आले आणि त्यांनी मनुंना सांगितले होते की तू माझ्या जहाजमध्ये बसशील आणि शतरूपा ह्या दोघांना मी तुम्हाला भूतलावर घेऊन जाईल आणि सर्व सृष्टीची उत्पत्ती तुम्ही करणार. ज्यावेळेस सृष्टी संपूर्ण जलमय झालेली होती आणि कच्छप अवतार विष्णूंनी घेतला, त्यावेळेस कच्छप अवतारमध्ये विष्णू जेव्हा जहाज घेऊन जात होते त्या जहाजमध्ये सप्तऋषी बसले आणि शतरूपा आणि स्वयंभू मनु यांच्याने अशी ही सृष्टी उत्पत्ती झालेली. आणि जे सप्तऋषी बसलेले होते भूतलावर आले होते त्यांनी शिवलीला अमृताचा 11वा अध्याय स्वतः त्यांनी म्हणजे संपूर्ण शिवलीला अमृत ह्या सप्तऋषींनी स्वयंभू मनु आणि शतरूपा ज्यावेळेस भूतलावावर आले सृष्टी उत्पत्तीसाठी, त्यावेळेस शिवलीला अमृताच्या 15 अध्याय आलेले त्यांच्यासोबत. म्हणून या अध्यायांना एवढे महत्त्व आहे तर ते याच्यात दिलेले आहे. शिवपुराणमध्ये शिवलीला अमृताच्या कथांना काय एवढे महत्त्व आहे तर असे हे महत्त्व हे त्यांनी आणलेले आहे. स्वयंभू मनु आणि शतरूपा यांनी हे शिवलीला अमृताचं पुस्तक भूतलावावर सृष्टीसाठी लोकांच्या मनामध्ये शिवाप्रती पूजा आराधना वाढवावी आणि शिवकृपा प्राप्त व्हावी, सर्वांच्या इच्छा पूर्ण, भक्तांचे सर्व कष्ट दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी शिवलीला अमृताच्या कथा या भूतलावावर आलेल्या आहे. आणि म्हणून या अध्यायांना एवढं महत्त्व आहे. आणि त्या अध्यायांमध्ये सर्वात महत्त्वाचा अध्याय म्हणजे
म्हणजे 11वा अध्याय तो साक्षात त्या सप्त ऋषींनीच आणलेला आहे. तर असे या शिवपुराणामध्ये सांगितलं आहे. म्हणून वारंवार मी दर सोमवारी सुद्धा तुम्हाला शिवलीला अमृताचा अधूनमधून 2-3 दिवसानंतर सुद्धा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय टाकत राहते. म्हणजे तुम्ही श्रवण करत राहा, तुमचे दुःख दारिद्र्य कष्ट दूर करत राहा आणि आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करत राहा. वारंवार श्रवण करण्याने सुद्धा आपल्याला साक्षात शिव प्राप्त होऊन जातात असे या शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे. माझ्या मनातून मी काहीच सांगत नाही आहे. शिवपुराणामध्ये लिहिलेले संपूर्ण हकीकत तुम्हाला सांगितली मी. तर ते आकृतीचा विवाह रुची नामक मुनीशी करून दिला. तर किती कन्या झाल्या या शतरूपाला? 3 कन्या झाल्या. त्या उपवर झाल्या, मोठ्या झाल्या आणि म्हणून आकुतीचा विवाह रुची नामक मुनीशी करून दिला. तेव्हा देवहूती कर्दमाना आणि प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. त्यांच्या संततीने सर्व जग भरून गेले. फक्त या 3 कन्यांनी हे 5 हे जे आले मनु शतरूपा त्यांना झाल्या 2 पुत्र आणि 3 कन्या. तर संपूर्ण सृष्टी प्रजापती उत्पन्न सर्व जग भरून गेले त्यांच्यापासून आणि ही सृष्टीची उत्पत्ती अशी झालेली आहे. तर या रुचीपासून आकुतीने यज्ञ आणि दक्षिणा युगम निर्माण केले. यज्ञाने दक्षिणा ठाई 12 पुत्र उत्पन्न केले. कर्दमापासून देवहूतीला अनेक कन्या झाल्या, खूप कन्या झाल्याने दक्षापासून प्रसूतीला 24 मुली झाल्या. त्यांची नावे अशी आहेत. 24 मुली कोणत्या कोणत्या आहेत? दक्षापासून प्रसूतीला 24 कन्या श्रद्धा, लक्ष्मी, धृती, सृष्टी, पुष्टी, मेधा, क्रिया, बुद्धी, लज्जा, वसु, शांती, सिद्धी, कीर्ती, ख्याती, सती, संभूती, समृद्धी, प्रीती, क्षमा, सनंती, अनुसया, ऊर्जा, स्वाहा, स्वदा. यापैकी पहिल्या 13 कन्यांनी धर्मांशी विवाह केला आणि उर्वरित 11 कन्यांनी अनुक्रमे भृगु, शिव, मरीची, अंगिरा, पुलिस्ती ऋषी, पुलह, कृतु, अत्री, वसिष्ठी, अग्नी, पित्तर यांना वर दिले. यांच्या संततीने त्रैलोक्य भरून गेले. यांच्यामुळे सर्व संपूर्ण त्रैलोक्य भरून गेले आणि दुसऱ्या कल्पात दक्षाला 60 कन्या झाल्या. त्यापैकी 10 कन्या धर्माला दिल्या, 27 कन्या चंद्राला दिल्या आणि 13 कन्या कश्यपांना दिल्या आणि 4 कन्या म्हणजेच अरिष्ट नेमीला दिल्या आणि भृगु, अंगिरा, कुशाग्र यांच्यापैकी 2 कन्या अर्पण करण्यात आल्या. त्या स्त्रियांकडून चराचरीतील बहुसंख्य प्राण्यांची उत्पत्ती झाली. दक्षाने महात्मा कश्यपांना ज्या 13 कन्या विधीपूर्वक दान करून दिल्या त्यांची संतान परंपरा त्रैलोक्य व्यापून गेली आणि ज्यांची कश्यपाची संतती नाही अशी कोणतीही स्थावर जंगम सृष्टी नाही. त्यांच्या स्त्रियांकडून देवता, ऋषी, दैत्य, वृक्ष, तृण, लता, पशु, पक्षी, पर्वत असे सर्वत्र उत्पन्न झाले. तर अशी सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. अशा प्रकारे भगवान शंकराच्या आज्ञेमुळे सृष्टीची रचना केली. शतरूपा आणि स्वयंभू मनुपासून आणि शतरूपापासून ही सृष्टीची उत्पत्ती झाली. तुम्हाला जर कोणी विचारलं, प्रश्न केला जनरल नॉलेजमध्ये, तर सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि कोणापासून झाली आहे? तर सृष्टीची उत्पत्ती स्वयंभू मनु आणि शतरूपापासून झालेली आहे. तर संपूर्ण हे त्रैलोक्य उत्पन्न होऊन गेले. अशा प्रकारे भगवान शंकराच्या आज्ञेने सृष्टीची रचना केली. पूर्वकाळी सर्वव्यापी शंभूंनी तपश्चर्यासाठी जिला प्रकट केली. रुद्रदेवाने त्रिशूळाच्या अग्राने जिचे नेहमी रक्षण केले ती शिवादेवी लोकहितार्थ दक्ष कन्या सती म्हणून जन्मली. तिने भक्ताच्या उद्धारासाठी अनेक लीला केल्या आणि शंकराशी विवाह केला. पुढे तिला पित्याच्या यज्ञात आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून तिने पेटत्या यज्ञकुंडात उडी घेऊन देह त्याग केला. तिला परमपद प्राप्त झाल्याने देवताच्या विनंतीवरून देवी सती हिमालयाची पुत्री झाली. पार्वती माता ही हिमालयाची पुत्री म्हणून प्रकट झाली. तिने कठोर तपस्या केले. भगवान शिवशंभूला प्रसन्न करण्यासाठी, भोलेनाथांना पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी तिने ज्या वेळेस हवनकुंडामध्ये यज्ञकुंडामध्ये उडी टाकली आणि परत हिमालयाच्या पोटी आली. हिमालयाच्या पोटी आल्यानंतर तिने भोलेनाथांना, भोले शिवशंभूला हर साम सदाशिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले. त्या सतीने देवी या जगात कालिका, चंडिका, भद्रा, चामुंडा, जया, विजया, जयंती, भद्रकाली, दुर्गा, भगवती, कामाख्य, कामदा, अंबा, मृडा आणि सर्व मंगला अशा नावांनी, विविध नावांनी प्रसिद्ध झाली आणि सर्व नावं तिच्या गुणांना, कर्मांना अनुसरून प्राप्त झाली. अशी नावे भोग आणि मोक्ष देणारी. जो कोणी सृष्टीची उत्पत्तीचा हा अध्याय ऐकेल, स्तोत्र ऐकेल, महिमा ऐकेल, चरित्र ऐकेल, त्याला संपूर्ण सृष्टीच्या ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या सहजासहजी मिळून जातील असे स्वतः शिव पार्वती माताने सांगितले. अशा प्रकारे तिला सृष्टीच्या उत्पत्तीविषयी माहिती सांगितली. सर्व ब्रह्मांड शिवजीच्या आज्ञेने माझ्याकडून रचले गेले आहे. त्यांनाच परब्रह्म परमात्मा असे म्हटले. मी विष्णू आणि रुद्र गुणभेदांमुळे वेगवेगळी कार्य करत असलो तरी त्याचेच अंश आहे, त्यांचीच रूपे आहे. शिव महाप्रभू स्वतंत्र आहे, ते निर्गुण आहे, सगुणी आहे. शिवदेह सई शिवलोकी निवास करतात. तर अशी ही सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. तर ब्रह्मदेवाने नारदाला
संपूर्ण सृष्टीची उत्पत्तीची कथा सांगितली। तर मित्रांनो आता पुढे येणार आहे पापी गुणनिधीची कथा, तर ती सुद्धा आपण ऐकूया आणि कुबेराची कथा येणार आहे, गुणनिधीला कुबेर पद कसं प्राप्त झालं, तर आपण पुढची कथा ती ऐकूया। तर मित्रांनो आता ऐकूया पापी गुणनिधीची कथा। सूत म्हणाले, हे मुनीश्वरांनो, ब्रह्मदेवाच्या सृष्टीविषयीचे निरूपण ऐकून नारदांनी त्यांना विनयपूर्वक नमस्कार केला। त्यांनी विचारले, भगवान भक्तवत्सल भगवान शंकर कैलास पर्वतावर केव्हा गेले, त्याची महात्मा कुबेराशी कशी झाली मैत्री ते आम्हाला सांगा। ज्याचे स्वरूप परिपूर्ण आणि मंगलमय आहे, हे शिवप्रभू कैलासावर काय करतात ते सर्वजण जाणून घेण्यास मी अतिशय उत्सुक आहे, तरी याविषयी काही सांगा। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मी तुला चंद्रमौळी भगवान शंकराचे चरित्र सांगतो, ते ऐक। हे चरित्र अत्यंत पावनमय आहे, अत्यंत पवित्र आहे, सर्व पापांचे नाश करणारे आहे, धनधान्यामध्ये वृद्धी देणारे आहे, अखंड सौभाग्याची प्राप्ती करून देणार आहे, जे जिथे जातील तिथे यश कीर्ती मान सन्मान वाढून देणारे हे चरित्र मी तुला सांगतो। ते कैलास पर्वतावर कसे गेले, त्यांनी कुबेराशी कशी मैत्री झाली, हे सर्व सांगतो। कमीपल्य नगरात यज्ञदंत दीक्षित नामक एक प्रसिद्ध ब्राह्मण राहत असे। तो यज्ञविद्या विशारद, वेद वेदांग वेदांत यांचे उत्तम ज्ञान असलेला, राजगृही मान असलेला, चतुर आणि सदाचारी होता। त्याला एक पुत्र होता, त्याचे नाव गुणनिधी। पित्याने त्याची 8व्या वर्षी मुंज केली। त्याला विद्या अभ्यासासाठी गुरुगृही पाठवले, पण त्याला काही विद्यार्जनात रुची नव्हती। तो कुसंगतीत रमू लागला, जुगार खेळू लागला, तो स्नान संध्या करत नसे, ब्राह्मणांचा आचार धर्म पाळत नसे, दुष्ट आणि पाखंड्याचा सहवासात राहून तो वेदशास्त्रांशी देवादिकांची निंदा करीत असे, खेळणे गाणे बजावणे यातच वेळ घालवत असे। तो पित्यांपासून नेहमी दूरच राहत असे, यज्ञदंत यज्ञादी कर्मांमध्ये नेहमीच व्यग्र असे। त्याला गुणनिधीचे आचार विचार, त्याच्या सवयी संगती याविषयी काहीच माहिती नव्हते। कधी कधी तो आपल्या पत्नीकडे त्याची चौकशी करायचा, तेव्हा गुणनिधी बाहेर गेला आहे, तो देवाची पूजा करीत आहे, तो मित्रासमयीत कुठेतरी अभ्यास करीत आहे असे सांगून ती वेळ मारून न्यायची। एकुलता एक पुत्र असल्यामुळे ती त्याच्या प्रत्येक गोष्टीवर पांघरून घालायची। तिने आपल्या पतीला त्याच्याविषयी कधीही काही सांगितले नाही की गुणनिधी हा असा आहे की तसा आहे, तर ती संपूर्ण त्याच्या गोष्टींवर पांघरूनच घालत राहिली। गुणनिधी उपवर झाल्यावर यज्ञदंतेने त्याचा विवाह केला। आता आपल्या पुत्राला जबरदाराची जाणीव करून द्यायलाच हवी, म्हणून त्याची आई त्याला एकांतात रोज समजावत असे, मुला, तुझे पिताजी फार रागीट आहेत, त्यांनी तुझे चरित्र समजले तर तुझी आणि माझी धडगत नाही। विद्वता आणि सदाचारामुळे तुझ्या पिताश्रीची प्रतिष्ठा आहे, पैशांमुळे नाही। तू दुर्वतन सोडून दे, कुसंगती सोडून दे, सत्संग धर, तिचा काही विचार कर, ब्राह्मणांप्रमाणे वाग। तू 19 वर्षाचा झाला आहेस, तुझी बायको 16 वर्षाची, ती सद्गुणी आहे, तिचा काही विचार कर, तिच्याबरोबर राहून तू पितृसेवा कर। तुझा सासरा गुणवान आहे, शीलवान आहे, तुझा मामाही विद्यासंपन्न आहे, त्यांना तरी घाबर। दोन्ही कुळे शुद्ध असताना तुला भीती कशी वाटत नाही, आणि मी आणि तुझ्या पिताजींनी कधीही वाईट कार्य केले नाही, तरी सुद्धा तू असा कसा निपजलास? जरा आजूबाजूच्या ब्राह्मणा कुमारांना बघ, विनय संपन्न शिष्यांना बघ आणि स्वतःला सावर। मी किती दिवस तुझ्याकडे दुर्लक्ष करायचे? राजाला तुझ्या दुष्कृत्याबद्दल कळले तर त्यांची तुझ्या पिताजीवरील श्रद्धा नाहीशी होईल, तो त्याच्या उपजीविकेची साधनच दूर करेल। दीक्षितपणा गेल्यावर आपण काय करणार? दुष्कीर्ती कशी सहन करणार? म्हणूनच म्हणते, अजूनही वेळ गेलेली नाही, स्वतःला सावर आणि सुधर, अशी ती माता त्या मुलाला बोलू लागली, गुणनिधीला सांगू लागली। परंतु मात्याच्या बोलण्याचा गुणनिधीला काहीच परिणाम झाला नाही, कारण ती रोज सांगत होती। मुलांना जर आपण रोज 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 काही ना काही सांगत राहिले तर त्यांना असं वाटतं मम्मी रोजच्या रोज बोलते, म्हणून ते आपल्याला ध्यानात घेत नाही। म्हणून कधीतरी काहीतरी 8-4 दिवस 15 दिवस महिन्यात काहीतरी अशी गोष्ट सांगायची, या केव्हा केव्हा प्रेमाने सांगायची आणि केव्हा केव्हा रागवून सांगायची। तर रागवून सांगितलेली गोष्ट 1-2 महिन्यात जर बोलले तर मुलांच्या याच्यावर परिणाम होतो की आई आज रागावली आहे, आपल्यावर संताप केलेला आहे आईने, तरच तो मुलगा आपला ऐकतो, नाही तर ऐकत नाही। त्याला रोजच जर एकच गोष्ट सांगत राहिलं तर तो मनाध्यानातच घेत नाही। तसे या गुणनिधीने आपल्या मातेचे बोलणं मनाध्यानातच घेतले नाही। आई रोजच सांगते असं की हे सर्व सोड, हे सर्व सोड, म्हणून त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही। पुढे पुढे त्याचे जुगाराचे व्यसन इतके वाढले
की तो घरात जे जे सापडेल ते उचलून नेऊन जुगार खेळू लागला. एकदा त्याने पित्याची हिऱ्याची अंगठी चोरली. तो जुगारात हरला. आपली अंगठी एका जुगाराच्या बोटात पाहून यज्ञदत्ताला फार नवल वाटले. त्याने त्याला वारंवार खडसावून विचारले. तेव्हा जुगारी म्हणाला, अरे ब्राह्मण, माझ्यावर कशासाठी आक्षेप घेतोस? ही अंगठी मी चोरून आणली आहे असे तुला म्हणायचे आहे काय? हिच्याबद्दल विचारायचे असेल तर तुझ्या पुत्रालाच विचार. तो आमच्यात बसून रोज जुगार खेळतो. ही अंगठी मी त्याच्याकडूनच जुगारात जिंकली आहे. तो अशा पुष्कळ वस्तू जुगारात हारला. कालच त्याने आईची साडी गमावली आहे. त्याच्यासारखा जुगारी या पृथ्वीवर शोधूनही सापडणार नाही. तो अत्यंत मोठा जुगारी आहे. तो स्वतःला दीक्षित समजतोस म्हणून तुझ्यासारख्या विद्वानाला स्वपुत्राचे लक्षण समजू नये याचेच मोठे आश्चर्य वाटत आहे. जुगाराच्या बोलण्याचे ऐकून यज्ञदंत त्याच्या पिता अतिशय खजील झाला. खूप राग आला. लाजेने मान खाली घालून घरी आला. त्याने आपल्या पत्नीला विचारले, गुणनिधी कुठे आहे? त्या दिवशी स्नान करताना तू माझी हिऱ्याची अंगठी नेलीस, ती कुठे आहे? ती मला आणून दे. पतीचे बोलणे ऐकून ती आता खूप घाबरली व म्हणाली, नाथ, मी मध्यान्ह स्नान करत आहे. मध्यान्हही स्नान करत आहे. त्याच्यानंतर मला पूजन सामग्रीची जमाजम करायची आहे आणि अतिथीसाठी स्वयंपाकही करायचा. अशा व्यग्रतेत अंगठीची चौकशी काय करता तुम्ही? ती कुठे ठेवली असेल आता तरी मला आठवत नाही. पत्नीचे बोलणे ऐकून यज्ञदंताचा संताप तर अधिकच उफाळून आला. तो म्हणाला, तू सत्यवती आहेस म्हणून मी तुझ्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवला. त्यावेळी तू खोटे बोलून गुणनिधीला पाठीशी घालत आहेस हे माझ्या लक्षात आले नाही. अशा प्रकारे तू माझा विश्वासघात केला आहेस. आपला पुत्र बाहेर जुगाऱ्याकडे काय गुण उधळतो आहे हे माहीत असूनही तू मला थांगपत्ता सांगितला नाही, लागू दिला नाही. त्यामुळे आज मला एका जुगाऱ्याकडून लज्जित व्हावे लागले. खाली मान घालून टाकून मला घरी यावे लागले. तू माझी अंगठी कोठून देणार? तुझा दिवठा पुत्र ती जुगारात गमावून बसला. तो हारला आणि तो जुगाऱ्यामध्ये त्याने ती अंगठी जिंकली. मी तुला पिवळ्या रंगाची एक साडी दिली होती, ती कुठे आहे? घरातील इतर मौल्यवान सामानही दिसत नाही, ते सर्व कुठे आहे? खरं सांग. पण तू तर काय उत्तर देणार? आणि मी तरी तुझ्यावर का संतापतो आहे? झाला एवढा तमाशा पुरे झाला. आता मला तुमचे तोंडही पाहायचे नाही. तुम्ही येथून चालते व्हा. कुळाला कलंक लावणाऱ्या पुत्रापेक्षा संतान असणे केव्हाही चालेल. आता मला तुमच्याशी काहीही कर्तव्य नाही. आज मी दुसरा विवाह केल्यावरच भोजन करीन. संतापलेल्या यज्ञदंताने आपल्या पत्नीचा व पुत्राचा त्याग केला. मग त्याने स्नान केले, नित्यवधी उरकले. त्या दिवशी एका क्षत्रिय ब्राह्मणाच्या मुलीशी त्याने यज्ञदंताने विवाह करून घेतला. गुणनिधीला कुबेर पदाची प्राप्ती. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, यज्ञविधीने आपल्या मातेचा त्याग करून घेतला, दुसरा विवाह केला. हे वृत्त समजताच गुणनिधीला आपल्या घरी जाण्याचे धाडसच झाले नाही. त्याला आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली. तो नगर सोडून निघून गेला. उपाशी पोटी भटकत राहिला. इकडे तिकडे भटकत राहिला. एका शिवालयापाशी आला. गुणनिधी आला. तो तहानेने भुकेने व्याकुळ झाला होता. त्याच्या अंगात चालण्याचेही त्राण नव्हते. तो एका झाडाखाली विसाव्याला बसला होता विश्रांतीसाठी. त्याने डोळे मिटून घेतले. स्वतःशीच विचार करू लागला, आता मी काय करू? कोठे जाऊ? माझ्यापाशी विद्या नाही, धन नाही, येथे कोणी माझ्या ओळखीचंही नाही. चांगल्या कुळात जन्म घेईन मी व्यसनाधीन कसा झालो? मला माझ्या कर्माची लाज का वाटली नाही? आई मला रोज मिष्टान्न भोजन देत होती, मला समजवत होती, तरी पण मी समजलो का नाही? तिने मला नेहमी क्षमाच केली. समजवण्याची वेळ आली तेव्हा परोपरीने समजवले, पण मी तिचे जराही ऐकले नाही. प्रारब्ध बलवान आहे, हेच मोठे खरं आहे. माझ्याकडे कौशल्य नाही, भीक कशी मागावी हे सुद्धा मला कळत नाही. आता मी कोणाजवळ याचना करू? गुणनिधी खिन्न मनाने झाडाखाली बसून राहिला होता. सूर्यास्त कधी झाला हेही त्याला काही कळले नाही. काही वेळाने कोणी शिवभक्त आपल्या स्वजनांसह शिवालयात आले. त्यांनी भरजरी वस्त्रे धारण केली होती व उत्कृष्ट पूजन सामग्री आणली होती. त्यांनी शिवजींची भक्तिभावाने पूजा केली. त्याने अर्पण केलेल्या नैवेद्याच्या सुवासनेने गुणनिधीची भूक चाळवली. ही मंडळी गेल्यावर आपण नैवेद्य खाऊ असा विचार करून तो मंदिराच्या दारात येऊन बसला. त्याने शिवजीची महापूजा पाहिली. नित्य गायनादी कार्यक्रम झाल्यावर काही भक्त मंडळी शिवालयाच्या मंडपातच निद्राधीन झाली. गुणनिधीला झोप आलीच नाही. सर्वत्र सामसूम झालेली पाहून त्याने गाभाऱ्यात प्रवेश केला. तेथील दिव्यांची वात मंद झाली होती. नैवेद्य दिसत नव्हता म्हणून त्याने आपले वस्त्र फाडून त्याची वात करून घातली आणि गाभारा उजळला. हे त्याच्याकडून शिवजी पित्यर्थ दीपदानच घडले. नैवेद्य घेऊन तो पटकन बाहेर
आला. त्याच्या पावलांच्या चावलाने कोणीतरी झोपेतून जागा झाला आणि तो दचकून ओरडला, कोण आहे, कोण आहे, पकडा पकडा. गुणनिधी घाबरून पळू लागला. तोपर्यंत इतरांना जाग आली होती. ते मोठ्याने गलका करत त्याला पकडण्यासाठी धावले. त्याच्या आवाजाने नगरातील रक्षक सावध झाले. त्यांनी गुणनिधीला मारले. त्यांचे उपाशी शरीर तो मार सहन करू शकला नाही. तो आंधळा झाला आणि मरणप्राय होऊन पडला. त्याने नैवेद्य भक्षण केला नव्हता म्हणून त्याचे पुण्यबल वाढले. ही त्या शिवजीचीच कृपा होय. गुणनिधीच्या मृत्यूसमयी यमदूत पाश घेऊन तेथे आले. त्यांनी त्याच्या जीवात्म्याला बांधले. इतक्यात शिवजीचे गण तेथे दिव्य विमानात तेथे आले. ते यमदूतांना म्हणाले, हे ब्राह्मणाला सोडून द्या. याचे सर्व पाप नाहीसे झाले आहेत. आता याला दंड करता येणार नाही. ते ऐकून यमदूत चकित झाले. ते म्हणाले, हा ब्राह्मण फार दुर्वितन होता, आचारभ्रष्ट होता, पापी होता. याने कधीही कुलधर्माचे पालन केले नाही, पित्याशी वेर केले, माताचं ऐकलं नाही, पत्नीची पर्वा केली नाही, शिवप्रभूचा नैवेद्य चोरला, शिवनिर्माल्याचे उल्लंघन केले. हा यमलोकी नेण्याच्याच लायकीचा आहे. याला कोणीही स्पर्श करू नये. याला आमच्याबरोबर जाऊ द्या, म्हणून नरक यातना देता येतील. शिवदूत म्हणाले, गुणनिधीने अनेक पापकर्म केलेली असली तरी काही विशेष पुण्यकर्मही केली होती. ती संख्येने कमी असली तरी त्याच्या प्रभावाने याच्या आधीची सर्व कामे भस्मसात जळून गेली आहेत आणि यज्ञदंताच्या या पुत्राने शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली आहे. याने फक्त शिवपूजा लक्षपूर्वक बघितली की शिवाची पूजा कशी करता, काय करता. हा निराहार थकलेला असूनही शिवलिंगाकडे स्वस्थ चित्ताने पाहत बसला होता. रात्रीच्या समयी लिंगावर छाया आली होती. तेव्हा त्याने स्वतःचे वस्त्र फाडले, त्याची वात करून दिव्यात लावली. त्यामुळे हा शिवजींना प्रिय झाला आहे. याला शिवलोकी नेणार आहे. तेथे हा काही काळ निवास करेल, उत्तम ते भोग भोगेल. पुढच्या जन्मी हा कलिंग देशाचा राजा होईल. हे ऐकून यमराजाचे दूत परत गेले. त्यांनी यमधर्माला सर्व वर्तमान सांगितले. तो परतला. गणांनो, मी आता काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. हे विश्रामामध्ये जे कोणी त्रिपुंड धारण करतात, पांढरे भस्म लावतात, शिववेश जटा रुद्राक्ष धारण करतात, शिवमंत्राचा जप करतात, त्यांना कधीही येथे आणू नका. शिव महाप्रभूंची अशी आज्ञा आहे की जे शिवभस्म लावतात, ओम नमः शिवाय हा मंत्र जपतात, शिवपुराण ऐकतात, या रुद्राक्ष धारण केलेला राहतो, तर त्यांना कधीच यमलोकामध्ये आणायचं नाही, असे शिवाने महाप्रभूंची अशी आज्ञा आहे, असे यमदूतांना बजावून सांगितले. इकडे शिवगणांनी गुणनिधीला शिवलोकी नेले. तेथे त्याला उमा महेश्वराचे दर्शन झाले. तो पवित्र झाला. तेथील वास्तव्यात त्याने अनेक दिव्य भोगांचा उपभोग घेतला. कालांतराने तो कलिंग राजा झाला. अरिदमाचा पुत्र म्हणून जन्माला आला. त्याचे नाव दम. तो लहानपणापासून शिवशक्ती करत असे. पित्यानंतर तो राजावर आला आणि आपल्या कारकिर्दीत त्याने शिवधर्माचा खूपच प्रचार प्रसार केला. शिवजी पुढे दीप लावण्याशिवायही त्याला दुसरे काही माहीत नव्हते. त्याने आपल्या राज्यातील सर्व ग्रामाध्यक्षांना बोलवले व म्हणाला, शिवालयात दीपदान केल्याचे परम पुण्य लाभते, कल्याण होते, म्हणून तुमच्या गावातील प्रत्येक शिव मंदिरात दीपदान करणे आवश्यक आहे. मी स्वतः याचे पालन करतो, तुम्हीही करा. अशा प्रकारे त्याच्या राज्यात प्रत्येक शिवालयात दीप उत्सव साजरा होऊ लागला. त्याने प्रदीर्घ काळ उत्तम राज्य केले. पुण्यरूपी अगाध संपत्तीचा संचय केला. दीपाच्या वासनेमुळे त्या रत्नांचे दीप असलेल्या अलकावतीचा राजा झाला. त्याचे नाव कुबेर. नारद अशा प्रकारे शिवजी प्रित्यर्थ केलेली थोडीशी सेवा आराधना ही कालानुसारे महान फल देते आणि उत्तम सुखाची प्राप्ती असणाऱ्या प्रत्येकाच्या शिवभजन अवश्य केले पाहिजे. गुणनिधी अधर्म होता. त्याने शिवालयात पूजा पाहिली, कपड्याची स्वतःचे कपडे फाडून वात करून दीप उचलला आणि सर्व कर्मे स्वप्रेरित होतीच, पण अजाणता घडलेल्या सत्कर्मामुळे शिवजींना प्रिय झाला आणि कलिंग देशाचा राजा झाला. त्यानंतर त्याने जी सत्कर्म केली ती सर्व जाणीवपूर्वक केली. त्यामुळे देवाचा धनीपती दिग्पाल उत्तरेचा स्वामी झाला. असे गुणनिधीचे चरित्र जो कोणी ऐकतो, श्रद्धेने श्रवण पठन करतो, त्याचे सर्व मनोरथ त्याला सुख आणि शांती आणि धनप्राप्ती करून जातात. तर हा कुबेराचे हे असे चरित्र धनधान्याचे प्रतीक करणारे आहेत आणि जर कर्ज झाले असेल तर ते कर्ज दूर करणारे हे कुबेराचे हे चरित्र आहे. तर सर्वांनी श्रद्धेने पठन करावे. तर अशी कुबेराची कथा होती. तर कुबेराला शिवजीकडून वरदान काय मिळालं ते ऐकूया. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, आता मी तुला कुबेराची शिवजीशी कशी मैत्री झाली ते सांगतो. पहिल्या पद्यकल्पात माझा मानसपुत्र पुलस्त्य याला विश्रशवा नावाचा पुत्र झाला. त्याचा पुत्र वैश्रवण याने महान तपस्या करून शंकरांना प्रसन्न करून घेतले. त्याच्या कृपाप्रसादाने तो विश्वकर्मा निमित्त अलकापुरीचा राजा झाला. तो कल्प संपून मेघवाहन कल्पास आरंभ झाला. तेव्हा यज्ञदंताचा पुत्र अलकापुरीचा राजा झाला. तो शिवनिर्मित काशी नगरीस आला. तेथे शिवलिंग स्थापन केले, त्याची यथाविधी पूजा केली
11 रुद्रांचे स्मरण करून तो तपोमग्न झाला. त्याने 10,000 वर्ष इतकी खडतर तपस्या केली की त्याचे हाडे व चर्मच शिल्लक राहिले. त्याच्या आराधनेने भगवान शिव प्रसन्न झाले. ते उमेशसह त्यांच्या सम्मुख प्रकट झाले व म्हणाले, हे अलकापते, तुझी भक्ती आणि तपश्चर्या पाहून मी अत्यंत संतुष्ट झालाय. तरी इच्छित वर मागून घे. कुबेराने डोळे उघडले. त्या समोर भगवान शंकर उभे आहेत. हे पाहून त्याला परमानंद झाला. त्याचे अत्यंत प्रखर तेज त्याला सहन होईना. त्याने पटकन डोळे मिटले व म्हणाला, हे प्रभू, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही माझ्या नेत्रांना सामर्थ्य द्या. मी तुमचे पावन चरण व तुमचे स्वरूप व्यवस्थित पाहू शकेन. डोळे उघडले. सर्वप्रथम त्याला उमा दिसली. तिचे असीम सौंदर्य पाहून मोठे आश्चर्य वाटले. भगवान शंकराच्या शेजारी सर्वांग सुंदरी कोण आहे? हिचे रूप, हिचे लावण्य, हिचे तेज सर्वच अद्भुत आहे. हिने असे कोणते तप केले ज्यामुळे हिला शिवजी समीप राहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले? असा विचार करीत तो तिच्याकडे वारंवार दृष्टी रोखून पाहू लागला. त्यामुळे त्याचा डावा डोळा फुटला. उमेलाही राग आला. ती शंकरांना म्हणाली, नाथ, दुष्ट तपस्वी कोण आहे? माझ्याकडे एकसारखा पाहत आहे. माझे रूप, लावण्य, सौभाग्य याविषयी याच्या मनात असूया निर्माण झाली आहे. तिचे बोलणे ऐकून शंकरांना हसू आले. ते म्हणाले, उमे, हा तुझा पुत्र आहे. दुष्ट विचारांनी तुझे सौंदर्य न्याहाळत नसून त्याच्या तपापेक्षा तुझे तप किती श्रेष्ठ आहे असा विचार करत आहे. म्हणून शिवशंभूंना सर्व काही समजतं. आपण जे विचार करतो, जे बोलतो, मनामध्ये काय आहे, तर सर्व गुणनिधीच्या मनामधलं सर्व शिवशंभूने ओळखून घेतलं. म्हणून आपण शिवासमोर, मंदिरासमोर जेव्हा आपण बसतो तर आपल्याला आपल्या इच्छा प्रकट करण्याची गरज नसते. शिवशंभूला संपूर्ण काही माहीत असतं की याला काय पाहिजे. फक्त आपण निस्वार्थपणे शिवशंभूची फक्त सेवा करा, अर्चना करा. शिवशंभू सर्व काही देऊन देईल. म्हणून महादेवाने उमेचे समाधान केले. मग ते यज्ञदंताच्या पुत्राला म्हणाले, वत्सा, मी तुला उत्तम वर देतो. ते समस्त निधीचा अधिपती होशील, गुहाकाचा राजा होशील, यक्ष किन्नराचा अध्यक्ष होशील, तू सर्वांना धन देणारा होशील. मी तुझ्याशी मैत्री करून नेहमी तुझ्या समीप राहीन. अलकापुरी जवळच निवास करीन. मी तुझी माता उमा आहे, हिला नमस्कार कर. ही तुझी माता उमा आहे, हिला नमस्कार कर. मग ते उमेला उद्देशून म्हणाले, देवी, या पुत्रावर प्रसन्न हो. त्याचे बोलणे ऐकून ती म्हणाली, वत्सा, शंकरावर तुझी नेहमी निर्मळ भक्ती राहील. डावा डोळा फुटल्यामुळे तुला एकच पिंगल नेत्र असेल. महादेवांनी तुला योग्य ते वर दिले आहे, त्यामुळे तू कृतार्थ होशील. माझे रूप पाहून तुला ईर्ष्या वाटली म्हणून तू कुबेर नावाने प्रसिद्ध होशील. कुबेराला वरदान देऊन भगवान शिव उमेसहित स्वस्थानी गेले. कुबेर अलकावतीस गेला. अशा प्रकारे शिवजीची आणि कुबेराची मैत्री झाली आणि त्याला दिलेल्या वचनानुसार महेशाने अलकापुरी जवळ कैलासावर आपले स्थान दिले आणि कुबेराचे भांडार भरून जो कोणी कुबेराची ही मैत्रीची कथा आपण ऐकेल तरी कुबेराचे भांडार त्याच्या घरात भरलेले राहतील, असे स्वतः उमा महेश्वराने शिव पार्वतीने सांगितले. आणि जो कुबेराचा मंत्र रोज 108 वेळा घरात जाप होईल, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देहि देहि दापय स्वाहा. जो कोणी असे कुबेर मंत्राचे पठण, श्रवण, कीर्तन करेल तरी पण त्याला धनधान्याचे भांडार भरलेले राहतील, असे स्वतः शिवाने सांगितले. अशी हे कुबेराची कथा होती, गुणनिधीची कथा होती. आता भगवान शिवजीचे कैलासावर गमन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, आता मी कुबेराच्या तपोबलाने भगवान शंकराचे कैलास पर्वतावर कसे आगमन झाले ते सांगतो. त्याला निधिपती होण्याचा वर देऊन विश्वेश्वर आपल्या स्थानी गेल्याने स्वतःशीच विचार करू लागले. आपण कुबेराला मैत्रीची आणि त्याच्या नगरीजवळची निवास करण्याचे वचन दिले आहे, ते पूर्ण केलेच पाहिजे. ब्रह्मदेवाच्या ललाटापासून उत्पन्न झालेल्या आणि सृष्टीमध्ये सहाराचे कार्य करणारा रुद्र माझे स्वरूप आहे, म्हणून त्याच्याच रूपाने गुहाचे निवासस्थान असलेल्या कैलासावर जावे, कुबेराचा मित्र होऊन तेथेच राहावे व तपश्चर्या करावी. इकडे शिवजीच्या इच्छा जाणल्यावर रुद्रदेव कैलासावर जाण्यासाठी अत्यंत उत्सुक झाले. ते आनंदाने डमरू वाजवू लागले. त्यांचा ध्वनी त्रिभुवनात घुमू लागला. तो गंभीर नाद अत्यंत उत्साहवर्धक होता आणि सर्वांना आपल्याकडे येण्याची प्रेरणा देत होता. ध्वनी ऐकून श्रीहरी, सर्व देवता, ऋषी, मुनी, असुर, वेद, शास्त्र जाणणारे तसेच सिद्ध सर्वजण त्याच्यापाशी पोचला. भगवान शिवजीची सर्व पार्षद व लोकांना वंदनीय असणारे गणपाल जेथे कोठे होते तेथे त्वरेने निघाले. शंख, कर्ण, केक्राक्ष, विकृत, विशाख, बरियात्रक, सर्वातक, दुर्दबी, जालक, झमक, विक्रातून, कपाली, संधारक, कंडूक, कुंडक, विभू, चंद्रतापन, महाकेश, कुंडीवाही, पर्वतक, काल, कालक, महाकाल, अग्निक, आदित्यमूर्धा, धनावाह, सनाह, कुमुद, अमोक, कोकिल, सुमंत्र, कागपद, संतानपद, महाभाल, मधुपिंगल, पिंगल, पूर्णभद्र, नील, चतुर्वक्र, सर्वेश्वर, सुकेश, वृषश, काष्टागूढ, चैत्र, नकुल,
लोकांतक, दैत्यांतक, भृंगी, रिटी, देवप्रिय, अश्विनी, भानुक, सनातन, नंदीश्वर, गणाधीश आणि यांच्यासारखे असंख्य महाबल गणपाल आपल्या कोट्यावधी गणपरिवारासह तेथील आले. जो हे गणपरिवाराचे नावं ऐकतं त्यांचे दीर्घ आयुष्य होते. ते सर्वजण सहस्रभुजांनी युक्त, मस्तकावर जटामुक्त असलेली भाळी चंद्रकोर धारण केले, नीलवर्ण कंठांचे 3 नेत्र असलेले आणि हार, कुंडल, बावजूत आदी आभूषणांनी अलंकृत होते. ते माझ्यासारखे इंद्र व श्रीहरीसारखे अत्यंत तेजस्वी दिसत होते. ते आणि मादी अष्टसिद्धींनी युक्त कोट्यावधी सूर्यसमाध्यत्यपान होते. शिवदर्शनाच्या इच्छेने अनेक महात्मेही तेथे आले. मी, श्रीहरी, देवता, गणपाल यांनी महात्म्यांनी भगवान शिवजींना वंदन करून त्यांची स्तुती केली. आम्हा सर्वांना घेऊन कैलासपाशी आले. कुबेराने सर्वांचे यथोचित्त स्वागत केले. शिवप्रभूची पूजा केली. त्यांनी कुबेराला आलिंगन देऊन आनंद व्यक्त केला. भगवान शंकरांनी विश्वकर्माला सर्वांना राहण्यासाठी कैलासावर उत्तम निवासस्थानाचे बांधण्यास सांगितले. त्याच्या आज्ञेनुसार त्यांनी सर्व सुख सोयींनी सुसज्ज भवने निर्माण केली. श्रीहरीच्या विनंतीवरून कुबेरावर अनुग्रह करून शिवजी कैलास पर्वतावर गेले. तेथे उत्तम मुहूर्तावर आपल्या निवासस्थानात प्रवेश केला. मी आणि विष्णू आदी सर्व देवता, श्रेष्ठ मुनी, सिद्धांनी भगवानांना अभिषेक केला आणि त्यांचे पूजन केले. आरत्यांनी ओवाळले. त्या मंगल प्रसंग देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. शिवजीच्या जयकाराने दशदिशा दुमदुमल्या. त्या समयी सिंहासनावर विराजमान असलेले शिव महाप्रभू फारच शोभून दिसत होते. सर्व देवांनी त्यांची पृथक पृथक स्तुती केली. त्यामुळे अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी सर्वांना मनवंचित वर दिला, अभिष्ट वस्तू दिल्या आणि त्यांना माझ्यासह तेथे आलेले श्रीहरी, श्रेष्ठ ऋषी, अन्य मान्यवर आपापल्या स्थानी परतले. शिव आज्ञेने कुबेरही अलकावतीस गेला. भगवान शिव योगपरायण, ध्यान तत्पर होऊन कैलासावर राहू लागले. तेथे काही काळ एकट्यानेच निवास केल्यावर त्याने दक्ष कन्या सतीशी विवाह केला आणि तिच्या समेत सुखाने संसार करू लागले. हे देवर्षी, अशा प्रकारे मी तुला रुद्र स्वरूप परमेश्वर शंकर कैलासावर पर्वतावर कसे आले, यांची कुबेराशी कशी मैत्री झाली आदी सर्व गोष्ट यथार्थ केल्या. त्या भक्ती सज्जनाने त्रैलोक्याचे सुख देणारे आहेत, सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहेत, सर्व पापांचे नाश करणारे आहेत, त्यांचे ही उपर कल्याण करणारे. जो मनुष्य ही कथा एकाग्र चित्ताने श्रवण पठन करेल त्याला उत्तम सौख्य, उत्तम भोग, मोक्ष, धनप्राप्ती होईल असे शिवाने सांगितलेले आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण कथा मी तुम्हाला रुद्रसंहितामधली सृष्टीखंडाची सांगितलेली आहे. तर मला अशी आशा आहे मित्रांनो की आतापर्यंत मी तुम्हाला 2 संहिता सांगितल्या आहेत. तर अशा या रुद्रसंहितामधला हा सृष्टीच्या उत्पत्तीचा खंड मी तुम्हाला सांगितला आहे. आता आपण पुढे सतीची कथा ऐकणार आहोत. सतीखंड आता आपला चालू होणार आहे, सतीचरित्र चालू होणार आहे. तर हे सतीचरित्र सर्वांनी पुढे ऐकण्याचे करावे. आणि कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलवर करा. तुम्ही कुठून, कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय श्री महाकाल.